श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। ॐ आनन्दमयी चैतन्यमयी सत्यमयी परमे। ॐ तत्सज्ज्योतिश्री अरविंद सत्यं ज्ञानं ज्योतिश्री अरविंद। त्रिवार ओंकार स्मरणपूर्वक पूज्यपाद आद्य शंकराचार्य आणि योगी श्री अरविंद यांना प्रणाम करून प्रभू श्री रामचंद्रांचं स्मरण करून समर्थांच्या आज्ञेने हे छांदोग्य उपनिषदाचं निरूपण प्रारंभ करू आपण। उपनिषद काय आहे हे आपण पाहिलेलं आहे। काही उपनिषदांच्या परिचयात्मक ज्ञानातून साधारण उपनिषद म्हणजे काय हा विषय आपल्याला क्लिअर झालेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही थोडाफार तरी आद्य शंकराचार्यांनी ज्यावर भाष्य केलेलं आहे अशा 9 किंवा 10 उपनिषदांपेक्षा छांदोग्य आणि बृहदारण्यक ही 2 थोडी वेगळी उपनिषद आहेत। वेगळी अनेक दृष्टींनी आहेत। एक तर लहान उपनिषदांमध्ये प्रश्न उपनिषद आणि मांडुक्य उपनिषद ही 2 उपनिषदं गद्यशैलीमधली आहेत। म्हणजे त्याच्यातले मंत्र हे वाक्यरचनेच्या श्रुतिवचनांच्या स्वरूपाचे आहेत। अन्य उपनिषदं त्या सगळ्यांची नावं घेत नाही मी आता, पण ही पद्यात, पद्य म्हणजे श्लोकात नव्हे श्रुतीमधल्या पद्याला मंत्र असं आपण म्हणतो, तेव्हा ती मंत्ररूप आहेत। छांदोग्य आणि बृहदारण्यक ही 2 उपनिषदं गद्य उपनिषद आहेत। म्हणजे याच्यामध्येही पद्य आहेत कुठं कुठं, नाही असं नाही, पण ती प्रासंगिक त्या ठिकाणी आलेली आहेत। पण संपूर्ण उपनिषदाचा जर विचार केला तर ही उपनिषद गद्य उपनिषद आहे। आणि गद्य कशी तर मांडुक्य आणि प्रश्न याच्यामध्ये जी गद्यवचनं आहेत किंवा काही गद्यवचनं केन उपनिषदातही आहेत, तेव्हा त्याची गद्य उपनिषदं ही छोटी छोटी आहेत। म्हणजे 1 वाक्य आहे किंवा 2 वाक्य आहे, पण इथे पॅरेग्राफच्या पॅरेग्राफ गद्यामध्ये आहेत। छांदोग्यामध्येही आणि बृहदारण्यक माझा विषय नाही, तो दुपारी होईल नंतर। पण 2 उपनिषदांचा विचार आपल्याला इतर उपनिषदांच्या तुलनेमध्ये स्वतंत्रपणे करावा लागतो। आणि उपनिषदांवर म्हणजे सोपं म्हणता येणार नाही, पण बऱ्यापैकी सोपं असं भाष्य इंग्रजीमध्ये ही कन्स्ट्रक्टिव्ह सर्व्हे ऑफ उपनिषदिक फिलॉसॉफी हा गुरुदेव रानड्यांचा ग्रंथ आहे। गुरुदेव रानड्यांचा हा ग्रंथ मराठीतही झालेला आहे। त्याच्यामध्ये त्यांनी उपनिषदांचं वर्गीकरण कालानुक्रमे करण्याचा प्रयत्न केलेला आहे। खरं तर असं काही करता येईल असं मला वाटत नाही, परंतु बृहदारण्यक आणि छांदोग्य ही 2 मोठी गद्य उपनिषदं त्यांनी प्राचीन उपनिषदामध्ये टाकलेली आहेत। काही त्यांना कठ वगैरे नंतरच्या काळातली ते असू दे, ते म्हणजे काय पानं मोजणं आहे, बाकी काही नाही। आपण असं समजू की होल स्टॉक ऑफ उपनिषद म्हणजे सगळीच उपनिषदं एकूण 10-11 तरी किमान, किंवा 13ही घेतली तरी 13 किंवा 14 घेतली तरी चालतात याच्यासाठी की कौशितकी ब्राह्मण उपनिषद हा एक महत्त्वाचा ऋग्वेदाचा ग्रंथ हा 11मध्ये येत नाही। आणि एका ग्रंथाचा उल्लेख आवर्जून करावा लागतो, जो ग्रंथ महाराष्ट्रात फारसा प्रचलित आणि परिचित नाही आहे, तो म्हणजे श्री अनुभूती प्रकाश। अनुभूती प्रकाश या नावाचा ग्रंथ विद्यारण्य स्वामींनी रचलेला आहे। आणि विद्यारण्य स्वामींनी या ग्रंथामध्ये 20 अध्याय केलेले आहेत आणि या 20 अध्यायामधून 13 उपनिषदांवर
त्यांनी 13 घेतलेली आहेत. शंकराचार्यांची भाष्य 11वर आहेत. त्याच्याशिवाय एक 12वं कौशितकी ब्राह्मण आणि 13वं नृसिंह उत्तर तापनीय उपनिषद, अशी 2 उपनिषदं ॲड करून 13 उपनिषदावर शांकर भाष्याला अनुसरत, हे महत्त्वाचं, पद्यमय भाष्य लिहिलेलं आहे. मोठा ग्रंथ आहे, म्हणजे जवळपास 2-2.5 हजार श्लोक आहेत त्याच्यामध्ये. तो मराठीमध्ये उपलब्ध नाही. हिंदीमध्ये त्याचा अनुवाद कुणी केलेला आहे. दक्षिणामूर्ती मठ म्हणून वाराणसीला आहे, त्याच्या आचार्यांनी केलेला आहे निरूपणाच्या रूपामध्ये. पण तो ग्रंथ वाचण्यासाठी आधी उपनिषद आणि शांकर भाष्य हे वाचलेलं पाहिजे. कारण तिथे येणारे संदर्भ असे असतात की जे उपनिषदाच्या कोणत्या श्लोक मंत्रामध्ये काय आहे याच्यावरचं स्पष्टीकरण आहे. त्यामुळं उपनिषदांचा मूळ संदर्भ माहीत असल्याशिवाय श्री अनुभूती प्रकाश वाचण्यामध्ये अर्थ नाही. आणि आपली सर्वांची मूळ उपनिषदं आणि शांकर भाष्य वाचून होईपर्यंत मला नाही वाटत आहे मराठीत कोणी ते प्रकाशित करेल म्हणून. असो, गमतीचा भाग. पण आपण छांदोग्य उपनिषद सुरू करणार आहे. हे असं प्राचीन गद्य उपनिषद आहे आणि या अनुभूती प्रकाश ग्रंथामध्ये याच्यावर 4 प्रकरणं आहेत. 4 वेगळी वेगळी प्रकरणं अनुभूती प्रकाशात आहेत. म्हणजे अनुभूती प्रकाशामधल्या 20 अध्यायामधले 4 अध्याय छांदोग्यावर आहेत, 4 बृहदारण्यकावर आहेत आणि बाकी मग जिथे जिथे उपनिषदांमध्ये तत्वचर्चेचा प्रसंग येतो त्याचंच फक्त निरूपण आहे, कथांचं निरूपण नाही. त्या गृहीत आहेत, तुम्हाला माहिती आहेत सगळ्या. नचिकेता माहिती आहे, इंद्र माहिती आहे, आणखी कोण माहिती आहे. त्यामुळं ते काही विद्यारण्य स्वामी गृहीत धरत नाही. आता छांदोग्याचा विचार जर करायचा झाला, वेळ खूप कमी आहे आपल्याकडे, म्हणजे जो काही वेळ अलॉट करण्यात आलेला आहे त्याच्यानुसार. आणि छांदोग्य मोठं आहे. बृहदारण्यकापेक्षासुद्धा तसं पाहिलं तर याचा विस्तार मोठा आहे. बृहदारण्यकाचा आचार्य भाष्याचा विस्तार मोठा आहे, पण छांदोग्याच्या टेक्स्टचा विस्तार मोठा आहे. छांदोग्य उपनिषद हे सामवेदाचं उपनिषद आहे. सामवेदाचं उपनिषद आहे. सामवेदाचं एक ब्राह्मण आहे, त्या ब्राह्मणाचं नाव आहे, म्हणजे पुन्हा ग्रंथाचं बरं का, ब्राह्मणाचं नाव आहे. आपल्याकडे सामवेदी जातीचे ब्राह्मण कमी असतात. हां, ते तिकडे कनौज, बंगाल या प्रांतामध्ये सामवेदी ब्राह्मण जास्त असतात. तर सामवेदाचं ब्राह्मणाचं नाव आहे तलवकार ब्राह्मण. सामवेदाचं ब्राह्मण आहे तलवकार ब्राह्मण. या तलवकार ब्राह्मणाची 2 उपनिषद आहेत. एक आपण यापूर्वी पाहिलेलं असेल कदाचित, ते म्हणजे केन उपनिषद. हे तलवकार ब्राह्मणाचं उपनिषद आहे. आणि दुसरं उपनिषद हे छांदोग्य उपनिषद, जे सुद्धा तलवकार ब्राह्मणाचं उपनिषद आहे. त्यामुळं सामवेदाची संहिता, सामवेदाचं तलवकार ब्राह्मण या दोन्हीचे संदर्भ छांदोग्य उपनिषदाला आहेत. आता छांदोग्य याच्यात म्हणजे ज्याला काय म्हणता येईल आपल्याला लिटररी भाषिक स्पष्टीकरण द्यायचं झालं तर हे छंदोगांचं उपनिषद आहे. छंदाशी याचा संबंध आहे. छंद काय आहे? छंदाची सुद्धा आपल्या इथं पारंपरिक एक कथा सांगितली जाते की देव आणि असुरांचा संग्राम झाला म्हणे. तो नेहमीच होत असतो आणि नेहमीप्रमाणे देव हे पळापळ करत असतात, है ना. देव हे पळापळ करत असतात याचा अर्थ असा की ज्या वेळेला असुर म्हणजे तमोगुणाचा प्रभाव होतो त्यावेळेला सत्वगुणाची धावपळच होते. कारण सत्वगुण, काल आपण पुष्कळ त्याचा विचार केला, त्याचा आत्ता विचारही करायचा नाही आपल्याला, पण सत्वगुण हा आक्रमक होत नाही. प्रॉब्लेम काय आहे? सत्वगुण हा आक्रमक होत नाही. गांधीजी अर्धा देश काय पाऊण देशही तोडून देऊ शकतात, पण ते हल्ला करायची इच्छा नसते त्यांची. त्यामुळे सत्वगुण आक्रमक होत नाही आणि तमोगुणाचा गुण आक्रमकता आहे. आणि त्यामुळं सत्वगुण म्हणजे ज्याला आपण चांगलेपणा, दैवी संपत्ती म्हणतो, त्याला थोडंसं पिछेहाट सरकवावी लागते. तर प्राचीन काळी देवासुरांचे असे संग्राम होत होते, पण इथे देवतांचे संग्राम, इथं देवता म्हणजे इंद्रिय आणि प्राण आहेत, देवता म्हणजे काही व्यक्तिरूप नाही आहेत. या संग्रामामध्ये काय झालं
की देवतांनी वेगवेगळ्या जागी आश्रय घेण्याचा प्रयत्न केला. कुठं कुठं आश्रय घेतला त्यांनी, म्हणजे हिमालयात घेतला वगैरे असं तिथं दिलेलं नाही आहे. मग इथं काय केलेलं आहे, इथे सांगितलेलं आहे की त्यांनी कानाच्या ठाई आश्रय घेतला आहे ना. देवता पहा, म्हणजे इथं देवता कन्सेप्ट कसा बदललेला आहे. आकाशतत्वाचा गुण शब्द आणि शब्दाचा आश्रय कर्णेंद्रिय, श्रोत्रेंद्रिय. त्यामुळं तिथं त्या देवतेने आश्रय घेतला असं म्हणजे संदर्भ. ही छांदोग्य उपनिषदातलीच कथा आहे बरं का. म्हणजे तसा मी उपनिषदाला प्रारंभ केलेला आहे, पण मला आधी छंद काय हे आपल्याला सांगून द्यायचं होतं. मग तसा पंच ज्ञानेंद्रियामध्ये त्याच्या त्याच्या गुणात्मक तत्वाने, कारण मूळ तत्व आकाश, त्याचा गुण शब्द, आकाशातून निर्माण झाला वायू, वायूचा गुण स्पर्श, स्पर्शेंद्रियाच्या ठाई वायूने आश्रय घेतला. म्हणजे देवता कोणत्या आहे तिथं आता, आकाश देवता आहे, वायू देवता आहे, अग्निदेवता. अग्निदेवतेने डोळ्यांच्या ठाई आश्रय घेतला. जलदेवतेने रसनेच्या ठाई आश्रय घेतला आणि पृथ्वी देवतेने गंधाच्या ठाई आश्रय घेतला. याप्रमाणे पंच ज्ञानेंद्रियांच्या ठाई पंचदेवतांनी, ह्या देवता म्हणजे आपल्याला माहीत असलेल्या पौराणिक देवता किंवा आपण ज्यांच्या पूजा करतो त्या देवता नाहीत, तर शब्द रूप रसगंध स्पर्श हे जे देवतारूप प्राण आहेत, जे आमच्याच शरीरात आहेत, त्या देवतांनी त्या त्या इंद्रियांच्या ठाई आश्रय घेण्याचा म्हणजे लपण्याचा साध्या शब्दामध्ये प्रयत्न केला. पण असं नाही झालं. मग काय झालं, असुरांनी त्यांना शोधून काढलं. असुर हे शोधण्यात म्हणजे किती बंकरमध्ये लपला तरी आज जसं मिसाईल मारलं जातं तसं त्या असुरांनी सुद्धा यांचे हे बंकर शोधून काढले. मग काय करायचं, इंद्रियांच्या ठाई आश्रय, याच्यामध्ये एक फार गहन अर्थही दडलेला आहे. आपण तो नंतर पाहू, पण सध्या आपण कथेकडं लक्ष देऊ. तर मग या सगळ्यांनी काय केलं की छंदांच्या ठाई आश्रय घेतला. पहा, म्हणजे उपनिषद असं सांगतं आपल्याला की या सर्व देवतांनी इंद्रियांच्या ठाई घेतलेला आश्रय सोडून, देवता काय आहेत, भौतिक तत्व आहेत. कोणती, आकाश, वायू आहे ना, अग्नी, जल आणि पृथ्वी, त्यांचे गुण शब्द स्पर्श रूप वगैरे. आणि यांनी आश्रय आधी कोणत्या ठाई घेतला, इंद्रियांच्या ठाई घेतल्या. पण इंद्रियांच्या ठाईसुद्धा असुरांनी शोधून काढल्यामुळे, आता असुर म्हणजे काय आहे, इव्हिल फोर्सेस असं आपण, असुर म्हणजे काही 10 व्यक्ती आहे, कोणी हिरण्याक्ष आहे, कोणी हिरण्यकश्यप आहे, एखादा ट्रम्प्स आहे, असं नाही. नाही म्हणजे बाबा आता काय वर्तमानातलाही एखादा राक्षस, 1-2 राक्षस तर पाहिजेत ना. तर असे कोणी नाही आहेत. तर त्या प्रवृत्ती आहेत, त्याही काळी जिवंत होत्या, त्या आजही जिवंत आहेत. आणि हा संघर्ष हा म्हणजे पृथ्वीचा अंत किंवा सृष्टीचा अंत केव्हा होणार असेल तर, कारण आपल्या दर्शनशास्त्रामध्ये विश्वाचा अमुक एखाद्या काळी निर्माण झाला आणि अमुक एखाद्या क्षणी प्रलय होणार आहे ही कल्पनाच नाही आहे. हे सगळ्यात आपण उगीच ईश्वराने जग निर्माण केलं वगैरे असं ते ख्रिश्चनांना अनुसरत त्यांचं ऐकून म्हणायला लागलेलं आहे. कोणत्या ईश्वराला ईश्वर हे जग निर्माण करायचा खेळ करत बसायची गरज नाही आहे. तो त्याचा स्वतंत्र आहे. तो बघतो फक्त हे प्रकृती काय करते आणि काय नाही आहे ते. असो, तर मग त्यांनी काय केलं, छंदामध्ये आश्रय घेतला. तर छंद काय आहे, देवतांचं आश्रयस्थान आहे. कोणत्या देवतांचं आश्रयस्थान, गणपती, विष्णू, ब्रह्मा वगैरे यांचं नव्हे. मग कोणत्या देवतांचं, शब्दरूप रसगंध स्पर्श या पंचमहाभूतांच्या पंचगुणात्मक देवता अथवा प्राणदेवतांचा आश्रयस्थान म्हणजे काय, छंद. आणि आपल्याला माणसाला सर्व जे उपभोग हवे असतात किंवा सुख हवं असतं आणि दुःख नको असतं, हे कशापासून प्राप्त होतं त्याला,
आपण म्हणतो मानसिक आहे, शारीरिक आहे वगैरे, किंवा आपण जसे ओम शांती शांतीमध्ये अधिदैविक अधिभौतिक असे प्रकार करतो त्याचे. पण माणसाला हे दुःख होतं हे पंचमहाभूतांपासून आहे ना. ख, सुख आणि दुःख या शब्दामध्ये ख हा शब्द आहे. खचा अर्थ काय? ख म्हणजे आकाश. आकाश म्हटलं म्हणजे आकाशातून निर्माण झालेला वायू अग्नी सगळे आले. मग यांचे जे गुण आहेत शब्द रूप रसगंध स्पर्श, हे जेव्हा म्हणजे चांगले वाटतात आपल्याला तेव्हा सुख होतं, आणि ते जेव्हा प्रतिकूल वाटतात तेव्हा दुःख होतं आपल्याला. तेव्हा पंचमहाभूतांच्या गुणांची अनुकूलता म्हणजे सुख. आणि आता ही पुन्हा अनुकूलता म्हणजे कायपणा, हाही प्रश्न आहे. कारण अनुकूलता आणि प्रतिकूलता ही सत्वरजतमानुसार ठरते. म्हशीला त्या घाणीमध्ये चिखलामध्ये जाऊन डुंबणं फार छान वाटत असेल, किती आनंद येत असेल तिला, किंवा एखाद्या डुकरालासुद्धा किती आनंद असेल त्या घाणीमध्ये लोळताना. पण गाईला येईल का? नाही येणार. गाय जाऊन काही एखाद्या चिखलामध्ये डुंबत बसलेली एखादी तरी पाहिली का? आपण नाही पाहिली. त्यामुळं कसं आहे की चांगलं वाटणं, सुख वाटणं हे गुणात्मक आहे. तमोगुणी माणसाला छान झोप घेण्यात, 10 वाजता 11 वाजता वगैरे उठण्यात आनंद वाटेल. त्याला जर म्हटलं 4 वाजता उठ तू, नाही म्हणे, हे काय माझ्या गुणाशी म्हणजे सुख नाही आहे मला. पण ते सत्वगुणी माणसाला मात्र तसं वाटणार नाही. त्यामुळं सुखदुःख ही गुणात्मक आश्रयाने सुद्धा असतात. त्याचं काही अमुकच चांगलं, कारण ते वाटण्याचा प्रश्न आहे. आणि वाटण्याचा प्रश्न हा जो असतो हा निर्णायक नसतो. म्हणजे हेच चांगलं किंवा हेच वाईट असं म्हणता येत नाही. असं तोही विषय काही फार विस्ताराने सांगायचा नाही आहे मला. पण छंद म्हणजे हे 5 पृथ्वी आदी तत्वांचे 5 गुणात्मक विषय. आणि हे गुणात्मक कशाच्या ठायी आहेत? छंदांच्या ठायी आहेत. आणि सगळे वेद ऋक यजुः साम आणि अथर्वण हे कशामध्ये? छंदामध्ये आहेत. आणि मग त्या छंदांचे ते मंत्र म्हणले म्हणजे ही 5 तत्वापैकी ती जागृत होऊन ते आपल्याला लाभ देऊ शकतात, असा याच्यातला रिलेव्हन्स आहे. त्यामुळं मंत्र हे छंदात आहे. जेवढे छंदातले मंत्र परिणामकारक असतात तेवढे पौराणिक किंवा श्लोकातले मंत्र परिणामकारक असू शकत नाहीत. कारण छंदांमध्ये देवतांचा आश्रय आहे. हा एक सायंटिफिक विचार आहे असं मला वाटतं. कारण पंचदेवतांना विशिष्ट उच्चारण आणि शब्दांच्या नियमामध्ये इथं बद्ध केले गेलेलं आहे. एक नियम वापरला गेलेला आहे. असो हा विचार वेदांचा आहे. त्यामुळं त्याचाही विस्तार मला या ठिकाणी फारसा करायचा नाही आहे. तर छांदोग्य म्हणजे छंदोगांचं उपनिषद, म्हणजे जे छंद गातात त्यांचं उपनिषद. यज्ञप्रक्रिया कशी असते हे थोडंसं आपल्याला फारसं खोलात न जाता, एक ऋग्वेद आहे, एक यजुर्वेद आहे, सामवेद आहे आणि अथर्ववेद आहे. ते सगळं आता तपशीलवार सांगत नाही मी. पण यज्ञाच्या प्रक्रियेमध्ये पहिलं उच्चारण हे ऋग्वेदाचं होतं. ऋग्वेद हा मोठ्याने म्हणण्याचा, मोठ्याने म्हणजे उच्चारण करून म्हणण्याचा वेद आहे. तो म्हटल्यानंतर आपण असं म्हणू की ते ज्ञान आहे. एक प्रतिकात्मक वापरायचं तर या ज्ञानानंतर यजुर्वेदाचा जो ऋत्विज होता असतो तो होता आपलं कर्म सुरू करतो, म्हणजे हवन सुरू करतो. तो मंत्र मोठ्याने म्हणत नाही. यजुर्वेदाचे मंत्र हे उपांशू म्हणजे हळूहळू आवाजात म्हणायचे असतात. व ऋग्वेदाचे झाल्यावर यजुर्वेदाचे मंत्र, यजुर्वेदाचे झाल्यावर तिसरा, म्हणजे इथं कसं आहे डिव्हिजन ऑफ लेबर आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या 4 ब्राह्मणांच्या 4 शाखा असण्याचं कारण असं की हे डिव्हिजन ऑफ लेबर आहे. तू ऋग्वेद पाठ कर, यज्ञामध्ये ऋग्वेदाचा जेवढा पार्ट आहे तेवढा तू रोल प्ले कर. मग होता यजुर्वेदाचं काम सुरू करेल, यजुर्वेदाचं मंत्र म्हणेल, हवन करेल. त्याचं काम संपलं की तिसरा जो आहे उद्गाता, हा उद्गाता सामवेदाचा असतो. म्हणजे उच्चारण झालं आहे ऋग्वेदाचं, यजुर्वेदाचं कर्म हवनही झालेलं आहे. आणि आता देवापाशी
आपण त्या काळभैरवाच्या मंदिरात कोकणात वगैरे गेलो की तो कसा बा देवा वगैरे म्हणून सगळं काही तो गुरव म्हणतो आणि हे आलेले आहेत आणि यांना काय काय साहित्य तो म्हणतो की नाही, तसं तो उद्गाता संस्कृतमध्ये मंत्र म्हणतो की आता या यजमानाला काय हवं आहे त्याचं आगाननी करतो, म्हणून तो उद्गाता आहे. सामवेदाचा ऋषी हा उद्गाता म्हणून ओळखला जातो आणि हा उद्गाता मोठ्याने आगान म्हणजे ते गायनच आहे. ऋग्वेदात यजुर्वेद हा गायनाचाच वेद मानला जातो. सॉरी, सामवेद हा गायनाचाच वेद आहे आणि गायन करून देवापाशी मागणं मागायचं. गुरवाचं मागणं हा सामवेदच आहे आजचा, असं आपण म्हणू शकतो. तर हा मागणं मागताना तो म्हणजे आता हे मान्यता आहे बरं का, जितक्या चांगल्या रीतीने गायन करेल तितका त्या यजमानाला लाभ होईल. म्हणजे काही काही ऋचांमध्ये तर तो यजमान कसा स्वर्गात चाललेला आहे याची वर्णन आहेत. बरं, ते असो, ती प्रतिकात्मक आहेत. म्हणजे संपूर्ण यज्ञ प्रक्रिया हा एक प्रकारचा, म्हणजे मी योग्य शब्द वापरत नाही तरीसुद्धा मी म्हणेन की हा ड्रामा आहे, रोल प्लेईंग आहे. याच्यामध्ये यजमान आहे, ऋग्वेदाचा ऋषी ऋग्वेदाचे मंत्र म्हणणार आहे, यजुर्वेदाचा कर्म करणार आहे. म्हणून इथं भेद निर्माण होतो की ज्ञान आधी कर्म नंतर. यजुर्वेद म्हणजे ज्ञानाधीन कर्म, पण ज्ञान झाल्याशिवाय आपण कर्म करू. साधं एक पाथरवटाला दगड फोडायचा झाला तर त्याचं ज्ञान पाहिजे. स्वयंपाक करणाऱ्याला भाजी कशी चिरायचं याचं ज्ञान पाहिजे. तेव्हा ज्ञान आधी कर्म नंतर. कर्म नंतर झाल्यावर मग आगान होऊ शकतं की म्हणजे एखाद्या दगडातून मूर्ती निर्माण केल्यानंतरच तुम्ही तिची प्रार्थना करू शकता. तशी एक व्हर्च्युअल देवतांची मूर्ती त्या यज्ञातून प्रकट होते आणि त्या यज्ञातून प्रकट होणाऱ्या त्या देवतेला आगानपूर्वक आवाहन केलं जातं. म्हणजे मोठ्याने गायन करून आगान केलं जातं. अशी ही यज्ञ प्रक्रिया आहे. म्हणून उद्गात्याचा रोल काय आहे? आगान करणं, गायन करणं. कशाचं? या पुन्हा ऋग्वेदातल्याच ऋचा आहेत, पण सिलेक्टेड आहे. 10% ऑफ ऋग्वेद. म्हणजे ऋग्वेदात 10,000वर काही आळ अशा ऋचा असतील तर सामवेदामध्ये एकूण 1,000 आहेत सुक्त आहेत. म्हणजे ऋचा सुक्त दोन्हीमध्ये तांत्रिक भेद आहे थोडासा. ऋचांचं संग्रहण म्हणजे सुक्त आणि 10% सुक्त ही सामवेदामध्ये आहेत. त्यामुळं अशा ह्या ऋचांचा जो सामवेद आहे त्याचं जे तलवकार ब्राह्मण आहे त्याचं उपनिषद हे छांदोग्य उपनिषद आहे. पार्श्वभूमी ठीक आहे, लक्षात आलेली आहे. आपण पुढं जाऊ. आता छांदोग्य उपनिषदाचं स्ट्रक्चर काय आहे? बाकीच्याचं पाहिलं आपण. ईशावास्य उपनिषद 18च मंत्रांचं आहे, ते मांडुक्य उपनिषदात 12च आहेत किंवा आणखी कशात जे काय असायचे ते मंत्र आहेत. छांदोग्य उपनिषदामधली मंत्रसंख्येपेक्षा अध्याय समजून घ्या. अध्यायाचं स्ट्रक्चर 8 अध्याय आहेत, मोठे मोठे आहेत आणि 8 अध्याय. 8 अध्यायामध्ये पहिले 2 अध्याय म्हणजे मी क्रमवार निरूपण करणार आहे. शक्य तिथं जे काही स्पष्टीकरण देण्याचा आवश्यकता असेल, परंतु आपल्याला माझं म्हणणं कसं की आपल्याला आधी टेक्स्ट माहिती पाहिजे की टेक्स्टचं स्वरूप काय आहे. आता गीता घेतली, गीतेचे आपल्याला हे माहिती आहे की 18 अध्याय असले आहेत. त्या श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली, ती त्याने ऐकली, बाकीच्यांनी ऐकली आणि नाही ऐकल्यासारखं झालं त्यांचं. म्हणजे संजयाने ऐकली, धृतराष्ट्राने ऐकली, पण त्याच्यावर काही परिणाम झाला नाही. तो त्यांचं दुर्दैव आणि कृष्णाचं दुर्दैव. म्हणजे कृष्णाचं दुर्दैव याच्यासाठी किती युद्ध करत बसावं लागलं, नाहीतर ऐकलं असतं तर काही प्रश्न नव्हता. धृतराष्ट्राने अर्जुना इतकीच तीव्रतेने ऐकली असती तर काही प्रश्न नव्हता. परंतु तसं होऊ शकत नाही, कारण धृतराष्ट्राचा तमोगुण बळकट असतो आणि अर्जुनाचा सत्वगुण बळकट असतो. तेव्हा गुणात्मक प्रभावानुसार हा जो परिणामभेद होणार आहे तो तर होतच असतो. तर म्हणून स्ट्रक्चर समजून घेऊ आपण. 8 अध्याय. 8 अध्यायातला वेगवेगळे म्हणजे त्याचं लेंथ आहे. त्याच्यात प्रत्येकात जे भाग आहेत म्हणजे अध्यायात असलेले भाग त्याला खंड किंवा प्रपाठक असंही म्हणतात. 8
पण खंड हे कॉमन नॉमेनकल्चर आहे त्याचं. अध्यायामध्ये खंड, खंडामध्ये मंत्र. ओके. आपण हे सगळे मंत्र म्हणजे कसे, गद्य श्रुती वचनांच्या रूपाचे मंत्र. म्हणजे गाता येत नाहीत ते. म्हणजे सामवेद गाता येतो, पण छांदोग्य उपनिषद आपल्याला तरी गाता येत नाही. ज्याला सामवेदाच्या पद्धतीने सामवेद म्हणता येतो, ज्यांनी पारंपरिक पद्धतीने तो म्हटलेला आहे, त्याला ते येऊ शकतं. तर असो, आजकाल आपल्याकडे सामवेदाचे अभ्यासकही तसे बरे कमी झालेले आहेत त्याप्रमाणे. कारण सामान्यतः ऋग्वेदाचा अभ्यास केला जातो, तोही पूर्ण होत नाही. पण सामवेदाचे काही ऋषी, काही आज अभ्यास परंपरा वाराणसीला म्हणा किंवा बंगालमध्ये म्हणा, काही गुजरातमध्ये या उपलब्ध आहेत अजूनही, नाही असं नाही. असं तो भाग आपला नाही. कारण परंपरा ज्या जतन केल्या जातात, या शब्द परंपरांच्या पेक्षाही आज वर्तमानामध्ये अर्थपरंपरा जपणं फार आवश्यक आहे. आणि ते तुम्ही आम्ही करू शकतो असं मला वाटतं. तेव्हा छांदोग्य उपनिषद हे अत्यंत एक उत्कृष्ट उपनिषद आहे, परिपूर्ण. म्हणजे उपनिषदामध्ये हे परिपूर्ण आहे ते नाही आहे असं काही करायचं काही नाही. पण तरीसुद्धा एक जो ॲकॅडमिक ॲप्रोच आहे उपनिषदाचा अभ्यास करण्यामध्ये, त्यामध्ये मी असं म्हणेन की ते परिपूर्ण उपनिषद आहेत. तर पहिल्या अध्यायाचा प्रारंभ जो आहे हा होतो ओम इत्ते तदक्षरम उद्गिथम उपासित तस्योपव्याख्यानम. ओम इत्ते तद अक्षरम उद्गिथम उपासित तस्योपव्याख्यानम. ओम, ओम तर प्रारंभीचंही आहे, पण इथे ओम जे आलं आहे ते ओमच्या स्पष्टीकरणार्थ आहे. ओम इत्ते तद अक्षरम. तद हा शब्द जिथं कुठं गीतेत उपनिषदांमध्ये येतो किंवा सामान्यपणे संस्कृत काही दार्शनिक ग्रंथात येतो, तिथं तदचा अर्थ असतो तो. तो म्हणजे परमात्मा, जो निर्गुण निराकार आहे. त्याचं दुसरं नाव परब्रह्म. आपल्या इथं आचार्य अद्वैती असोत, द्वैती असोत, विशिष्टाद्वैती असोत किंवा आणखी कोणतेही असोत, ते अंतिम तत्वासाठी एकच शब्द वापरतात, तो म्हणजे परब्रह्म. ओम हे अक्षर, ओम इति तद अक्षरम, म्हणजे त्याचं, म्हणजे एक तर पहा तदचा उल्लेख आहे. तदनंतर लगेच आलेला शब्द कोणता आहे, अक्षरम. कोणतं अक्षर, उद्गिथम, उद्गान. सामवेदाचा विषय काय आहे, गान करणं. आणि तेही कसं, उद्गान, म्हणजे मोठ्याने गाणं, उच्चारण करून गाणं. तर उद्गान. पुन्हा उद्गान कशाचं, त्या अक्षराचं. पण अक्षराचं प्रतीक पुन्हा काय, पतंजलीने आपल्याला सांगितलेलं आहे, तस्य वाचक प्रणव. त्याचा वाचक प्रणव आहे. आपण कठोपनिषद ऐकलं, कठोपनिषदातही आपल्याला सांगितलं आहे प्रणव हेच अक्षर आहे. ते सगळे मंत्र काही मी आता सांगणार नाही, नाही तर कठोपनिषद सांगावं लागेल मग. पण तसं करायचं नाही आहे आपल्याला. तेव्हा कठो असो, मांडुक्य असो, किंवा एकूणच सगळी उपनिषदं काय आहे, तर ओंकाराचं निरूपण आहे, आणखी काहीही नाही आहे. तद अक्षरम उद्गिथम उपासित. उपासना करणं. आता उपासना म्हटल्यानंतर पुन्हा काय, म्हणजे तसा एक एक शब्द पाहिला तर बरंच बोलण्यासारखं किंवा निरूपण करण्यासारखं आहे, पण ते करता येणार नाही आपल्याला. उपासना म्हणजे उप-आसना. हा शब्द उपनिषदमध्येही आलेला आहे. उपनिषद जवळ जाऊन राहणं, उप-आसना. तर या उपासनेमध्ये परमेश्वराच्या किंवा परमात्म्याच्या जवळ राहणं असं आहे. आणि ह्या जवळ राहण्यामध्ये दुसरी एक गोष्ट अपेक्षित आहे, जी आपल्या सहसा उपासनेमध्ये, म्हणजे सर्वांविषयी मी बोलत नाही, माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या बद्दल बोलतो मी, ती म्हणजे उपासना किंवा प्रार्थना करताना आपल्या हातून ध्यान घडतंच असं नाही, तर ते ध्यान अपेक्षित आहे आपल्याला. उपासनेत नुसती प्रार्थना म्हणणं म्हणजे आपण नॉर्मली काय करतो, एक तर देवाला तू कसा आहे तेच सांगतो. नाही म्हणजे त्यालाच सांगतो ना आपण, लंबोदर पितांबर, म्हणजे त्याला माहीत नाही का त्याचं लंबोदर आहे म्हणून, पितांबर घातलं त्याला माहिती आहे, पण परत आपण त्याला सांगतो अरे तुझं पोट मोठं आहे वगैरे, नको त्या गोष्टी त्याला सांगतो आपण.
काय हे किती त्रास होत असेल. प्रत्येक माणूस जर तू ढेरपोट आहे म्हटलं म्हणजे साध्या शब्दामध्ये, तर गणपतीला काय वाटत असेल. म्हणून तू कसा आहेस हे सांगतो आपण. मी कसा आहे आपण सांगतो का त्याला. मी कसं आहे कधीच सांगत नाही, कारण आपल्यापाशी सांगण्यासारखं काहीच नसतं मी कसं आहे त्याचं. तर असा हा गमतीचा भाग आहे प्रार्थनेचा. तेव्हा प्रार्थनेत ध्यान नसतं, पण हे जे लंबोदर पितांबर जे काही आहे ते ध्यान ठरू शकतं, पण ते शरीराच्या आकाराचं ध्यान आहे. शरीराच्या आकाराचं ध्यान म्हणजे देवता ध्यान नाही. देवता ध्यानाचा दुसरा स्तर आहे गुणात्मक ध्यान. आपण गणपतीचे म्हणा किंवा रामाचे म्हणा गुणवर्णन करू, तेही एक ध्यानाचा प्रकार आहे. तो ध्यानाचा प्रकार हा आपल्यामध्ये ते गुण यावे याच्यासाठी आहे. म्हणजे भीमरूपी महारुद्र आपण 100 वेळा म्हणत असू, पण त्याच्यासारखं भीमरूपन महारुद्र मी व्हावं हे काही आपल्याला अपेक्षित नसतं. म्हणजे तूच भीमरूपी राहा, महारुद्रही राहा, माझ्यासाठी काहीतरी कर. मी भीमरूपी महारुद्र होऊन काहीतरी करीन असं काही आपल्याला अपेक्षित नसतं. नाही म्हणजे नको त्या गोष्टी पाळाव्या लागतील ना नंतर, ते कुठं होतात आपल्याला. तेव्हा त्याही पलीकडचं ध्यान जे आहे हे अक्षरतत्वाचं ध्यान आहे. गीतेमध्ये 3 पुरुष आपल्याला 15व्या अध्यायामध्ये सांगितलेले. एक क्षरपुरुष, दुसरा अक्षर पुरुष आणि तिसरा पुरुषोत्तम. हा जो क्षरपुरुष आहे, आपण हे जे शरीराचं वर्णन करतो, गुणांचं वर्णन करतो, हे क्षरपुरुषाचं वर्णन आहे. त्याच्या पलीकडं अक्षरतत्व म्हणजे आपल्या ठायी असलेलं आणि त्याच्याही ठायी असलेलं चैतन्यरूपी सच्चिदानंद परमात्मा तत्व आहे. आणि त्याच्याही पलीकडं पुरुषोत्तम आहे. ध्यान जे झालं पाहिजे हे पुरुषोत्तमाचं झालं पाहिजे. आणि त्या पुरुषोत्तमाचं ध्यान माझ्या ओंकाराच्या उच्चारणातून अवतरलं पाहिजे. आपण ओंकाराचं उच्चारण करू ते खूप विचार करतो. पुष्कळदा हा असाच करायचा का, अ लांब म्हणायचा का, उ लांब म्हणायचा का, म लांब म्हणायचा का, लहान म्हणायचा, कसंही म्हणा ना, त्या ठाईचं परमात्मचिंतन असेल तर ते जे काय म्हणाल ते छान आहे. पण आपण शाब्दिक उच्चाराला म्हणजे पुन्हा एका भौतिकतेला महत्त्व देतो आपण. शब्द त्यांचा उच्चार असू दे ना, कसा का असे ना, पण त्या ठाई पुरुषोत्तमाची परमात्मतत्वाचं निगडीत असेल. आणि संपूर्ण छांदोग्य उपनिषद मी असं म्हणेन की परमात्मतत्वाशी निगडीत आहेत एक प्रकारे. तर मग उद्गीथ म्हणजे काय, म्हणजे इथे मला एक महत्त्वाचा भाग स्पष्ट करण्याला आवश्यक वाटतो. तो म्हणजे ओंकार हाच उद्गीथ आहे. आणि उद्गीथ म्हणजे ओंकार आहे. गायन कशाचं करायचं आहे, ओंकाराचंच करायचं आहे. आणि ओंकाराचं करायचं आहे म्हणजे काल जसा अर्थ सांगितला, अ म्हणजे ऋग्वेद, उ म्हणजे यजुर्वेद, म म्हणजे सामवेद आणि बिंदू म्हणजे अथर्ववेद नाही. बिंदू म्हणजे तिन्ही वेदांच्या पलीकडे. कारण वेदविद्येमध्ये त्रयीचाच उल्लेख जास्त केला जातो. अथर्ववेद हा 4था वेद हा नंतर निर्माण झालेला किंवा वेगळ्या परंपरेचा, तांत्रिक परंपरेचा वेद आहे, म्हणून तो वेगळा. यज्ञकर्मामध्ये अथर्ववेदाच्या ब्रह्माने मौन पाळायचं असतं, त्यांनी गप्प बसायचं असतं असंही म्हणलेलं आहे. पण असो तो भाग सगळा यज्ञ प्रक्रियेचा. पण उद्गीथ म्हणजेच ओंकार. पहिल्या धड्याचा आपल्याला अर्थ. मग इथे काय केलेलं आहे की प्राणाचे काही म्हणजे नावं वेगवेगळी दिलेली आहेत. की प्राणाला अंगिरस का म्हणतात, प्राणाला आयास्य का म्हणतात, किंवा आपण जे जेवताना ताटापुढे पाणी फिरवतो, आपोषणी घेतो वगैरे, हे काय आहे ना. तर त्याचा अर्थ असा प्रतिकात्मक दिलेला आहे की आपण प्राणाला वस्त्र अर्पण करतो. प्राणाला प्राण ही देवता आहे. आपल्याकडे प्रत्येक बाब ही एक देवता आहे. किडा मुंगी सकट म्हणजे देवता असायला ही माईकसुद्धा खरं किती छान देवता आहे. म्हणजे माझा लहान आवाज मोठा करून दाखवतो आपल्याला. म्हणजे हा एक देवतेचाच प्रकार आहे. पण देवता म्हणलं की आपण थोडा वेगळा विचार करायला लागतो. सेमेटिक देवताशास्त्र आणि आपलं देवताशास्त्र भारतीय याच्यामध्ये फरक आहे. त्याच्याविषयी फारसं बोलता येणार नाही आपल्याला.
पण 2 नावं प्राणाची लक्षात ठेवायची, अंगिरस आणि आयास्य. आयास्य आणखी एक नाव दिलेलं आहे बृहस्पती. 3 नावं दिलेली आहेत छांदोग्याच्या पहिल्या अध्यायामध्ये. प्राण हा बृहस्पती आहे. बृहस् म्हणजे काय? बृहस् म्हणजे वाणी, आणि वाणीचा पती म्हणजे बृहस्पती. आता हा बृहस्पती कोण आहे? हा दार्शनिक दृष्टीने चार्वाक दर्शनाचा कर्ता आहे. त्यामुळं बृहस्पती वाणी ही मटेरियलिस्टिक आहे एक प्रकारे आणि इहलौकिक आहे. त्याच्यानंतर प्राण हा अंगी रस आहे, म्हणजे अंगांचा रस आहे. आपण जिवंत आहो ते अन्नामुळं जरी असलो तरीसुद्धा अन्नाचं प्राणामध्ये ज्या वेळेला परिवर्तन होतं, अन्नामुळं काय होतं? प्राणांचं पोषण होतं. म्हणून ती आपोषणी घेतल्यानंतर 5 घास 5 मंत्र घेऊन म्हणायचे असतात. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा. तात्पर्य काय? हे अन्न मी प्राणांना अर्पण करत आहे, मी खात नाही आहे. आपण म्हणतो की मी नाश्ता केला, मी चहा घेतला, मी जेवलो, मी जेवत नसतो. कारण मी या शब्दाने जे परमात्म तत्व आपल्या अंतरात आहे ते अभिप्रेत आहे, त्याला जेवण खाण्याची गरज नाही आहे. उपनिषदात त्याला अशयना पिपासा या शब्दामध्ये, म्हणजे अशना म्हणजे भूक आणि पिपासा म्हणजे तहान, या दोन्हींनी निराकृत केलेला अशयना पिपासा असं म्हणलेलं आहे त्याला. तेव्हा आणि तिसरा आयास्य. आयास्य नावाचे एक ऋषी होते, त्यांच्यावरून प्राणाला आयास्य हे नाव पडलेलं आहे. आता या म्हणजे मी अजून छांदोग्याच्या पहिल्याच अध्यायात आहे. पहिल्या अध्यायामधला एक शेवटचा भाग असा थोडासा गूढ आणि ज्याचा अर्थ समजू शकत नाही असा आहे. आणि तो असा आहे की बकदाल्भे नावाचा एक ऋषी होता. पहिल्या अध्यायात येणारं निरूपण हे बकदाल्भे ऋषीचं आहे. बकदाल्भे या नावाच्या ऋषीने प्राणाचा विचार केला आणि तो बकदाल्भे ऋषी हा म्हणजे तिथे असं वर्णन आहे की काही कुत्री सामगान करत होती. सकाळच्या वेळेला त्या बकदाल्भ्याला बोलवलं होतं त्यांनी, आणि सकाळच्या वेळेला सूर्य उगवण्याच्या पूर्वी सामगान चालू होतं. कुणाचं सामगान? कुत्र्यांचं सामगान. आता इथे प्रॉब्लेम येतो. प्रॉब्लेम काय येतो की आज काही कुत्री म्हणजे भुंकताना दिसतात. हो, म्हणजे हजार म्हणजे काल जसं सांगितलं ते एखाद्या तरी माकडाचा माणूस झाला असला, पण नाही, एखाद्या तरी कुत्र्यांनी, चांगल्या जातीच्या कुत्र्यांनी सामगान केलं असतं, पण नाही, सगळे बिचारी भुंकतात. आता सामगान करणारी कुत्री म्हणजे काय, हा एक प्रश्न आहे. इथे आपल्याला आधुनिक समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्र अँथ्रोपॉलॉजीचा विचार करावा लागतो. आधुनिक अँथ्रोपॉलॉजी, ज्याच्यावर मदर्स नावाचा एक मोठा ग्रंथ एका चायनीज फिलॉसॉफरनी लिहिलेला आहे. मुद्दा असा आहे की प्राचीन काळी जे समाज होते, आदिम समाज असं म्हणतो तो त्याला, म्हणजे ॲबोरिजिनल्स असा शब्द तो वापरतो. मॉर्गन असं नाव आहे त्या लेखकाचं, मदर, आणि दुसरा एक लेखक आहे फ्रेझर, ज्याचं द गोल्डन बो नावाचं एक पुस्तक आहे. या दोन्ही पुस्तकांचा परामर्श हा संक्षिप्त आपल्याला हवा असेल तर देवीप्रसाद चट्टोपाध्याय नावाच्या एका बंगाली पंडितांनी त्यांच्या इंग्रजी लोकायत नावाच्या ग्रंथात घेतलेला आहे. फ्रेझरचं गोल्डन बो काही वाचायला जाऊ नका. काही म्हणजे काय, म्हणजे छांदोग्य वेगळं राहायचं आणि तेच सुरू व्हायचं असं होईल. हां, तर त्यांनी काय सांगितलं हे सांगतो फक्त की प्राचीन समाज हे प्राण्यांची, पक्ष्यांची गणप्रतीकं वापरत होते. गणप्रतीकं, जसं उपनिषदातलंच एक नाव घ्या, श्वेताश्वतर. श्वेताश्वतर म्हणजे काय? श्वेत अश्वतर, पांढरं खेचर. मग आता पांढऱ्या रंगाच्या खेचराचं नाव उपनिषदाला कशासाठी? म्हणजे खेचरा पाहिजे किंवा खेचरा हाकायची म्हणजे ते उपनिषद कळेल का? तर असं नाही आहे. तर त्या गोत्राचे लोक खेचर हे त्यांचं एक गणचिन्ह म्हणून वापरत होते. त्याला इंग्रजीमध्ये टॉटेम असं म्हणलं जातं. किंवा आपण मारुतीचं उदाहरण घेऊ. आपण मारुतीला शेपटी लावतो कारण नसताना, परंतु नाही, कारण नसताना एवढ्यासाठी की ती प्रतिकात्मक अर्थाने निश्चितच महत्त्वाची आहे, परंतु
तशी असण्याचं कारण नाही आहे. तर मारुती किंवा वानर हे ज्या गणाचं चिन्ह होतं त्याचे ते अनुयायी आहेत. गणचिन्ह आहे. अजून एका उपनिषदाचं नाव आहे तैत्तिरीय उपनिषद. तित्तीर काय आहे? पक्षी आहे. त्या याज्ञवल्क्याने म्हणे तो वैशंपायनाने दिलेला वेद ओकला आणि तो तित्तीर पक्ष्यांनी खाल्ला. आता तित्तीर पक्षी यजुर्वेद कशाला खातील? म्हणजे मला काही कळतच नाही पुष्कळदा. नाही पण ते आम्ही मोठ्या छानपैकी ती गोष्ट रंगवून सांगतो. मग ते तित्तीर पक्षांनी, तित्तीर हे पक्षी नसतात. ज्या ब्राह्मण गोत्रांचं गणचिन्ह तित्तीर पक्षी होतं अशा ब्राह्मणांनी तो स्वीकारला. बरं आहे म्हणजे तू तुझं नवं कर. मग त्यांनी ते सूर्याची उपासना केली, ते शुक्ल यजुर्वेदने प्राप्त केला वगैरे. पुन्हा ती कथा जाऊ दे ते. पण मला सांगायचा मुद्दा हा की पूर्वीच्या काळी ब्राह्मणच नव्हे तर सर्व प्रकारचे जातीचे लोक हे वेगवेगळी गणचिन्ह वापरत होते. गणपती हे सुद्धा नाग किंवा नाग हे शब्दसुद्धा त्या त्या प्राण्यांचं गणचिन्ह वापरणाऱ्या सर्पसत्र म्हणलं की आपण चक्क साप मारायला लागतो त्या परीक्षिताच्या हाती. हा नाग आणि आर्य यांचा संघर्ष आहे खरा तर. असो तो पुन्हा सामाजिक आणि मानववंशशास्त्रीय भाग आहे. तर हा विषय का सांगितला मी आपल्याला? तर प्रतिकात्मक ही जी कुत्री सामगायन करत होती ती कुत्री नव्हती तर ते ब्राह्मण गण होते. आणि तिथे सांगितलेलं आहे श्वेत कुत्री. म्हणजे एकही कुत्र काळं नव्हतं, तांबडं नव्हतं, पांढरीच होती. पांढरी का? तर सामवेद हा सत्वगुणाशी संबंधित वेद आहे. का? तर आपल्याला गीतेत माहिती आहे वेदानाम सामवेदोस्मे, म्हणजे मी सामवेद आहे असं म्हणलेलं आहे. आणि हा मी म्हणजे कोणी म्हणलेलं आहे? ते विष्णूंनी म्हणलेलं आहे. आणि विष्णू ही सत्वगुणात्मक देवता आहे. म्हणून वेदानाम सामवेदोस्मी किंवा आपल्यातला सगळ्यात श्रेष्ठ सत्वगुण काय असेल तर आपल्यातलं चैतन्य तत्व. बाकी आपलं शरीर मन हे रजोगुणात्मक तमोगुणात्मक काय असायचं ते आहे. पण सत्वगुणाचं अधिष्ठान हे आत्मतत्व आहे. आणि अशी ती कुत्री म्हणजे ब्राह्मण हे सामगान करत होते. आणि तिथे वर्णन छान आहे. एकाची शेपटी दुसऱ्याने तोंडात धरलेली आहे आणि ते गोल फिरत होते म्हणून. आता असं काहीतरी वाचलं तर अर्थ लावणं मोठं अवघड होतं. म्हणजे वर्तमानातली कुत्रीसुद्धा सामगान नसतील करत पण एकाची शेपटी धरून दुसरा फिरतोय असंही कधी दिसत नाही. असं ती गमतीचा भाग. पण छांदोग्य उपनिषदातला पहिला अध्याय इथं थोडक्यात संपतो. आता छांदोग्य उपनिषदाचा दुसरा अध्याय. दुसऱ्या अध्यायामध्ये माझ्यापाशी 10 वाजेपर्यंतचा वेळ आहे. मी दुसरा अध्याय थोडा संक्षेपाने घेईन. संक्षेपाने म्हणजे काय की त्यात काय जे आहे दुसऱ्या अध्यायात आणि थोडासा काही भाग तिसऱ्या अध्यायाचा याच्यामध्ये साम उपासना आलेली आहे. साम उपासना ही 2 प्रकारची आलेली आहे. हा विषय मी स्किपही करू शकलो असतो पण माझा उद्देश समग्र थोडक्यात का होईना तुम्हाला छांदोग्य उपनिषदाचा परिचय करून द्यावा हा आहे. तर एक आहे पंचविध सामोपासना आणि दुसरी आहे सप्तविध सामोपासना आणि त्याच्याशिवाय काही वैशिष्ट्यपूर्ण सामोपासना. अशा 3 सेक्शन्समध्ये या दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायाच्या काही भागामध्ये सामोपासना सांगितलेली आहे. साम म्हणजे आता पहिल्यांदा लक्षात घेऊ आपण. साम म्हणजे साम कसा गातात. मला गाता येत नाही, मी गाऊन दाखवणार नाही आहे. नको ते काहीतरी करून दाखवण्याचा मी प्रयत्न करणार नाही. तर सामामध्ये हुंकार किंवा हिंकार, हिंकारच म्हणू आपण. पहिला हिंकार म्हणजे काय आहे? एखादा गायक, तुम्ही गायनं ऐकली असतील ना लोकांची, म्हणजे तो आपला त्या तानपुऱ्यावर सा लावत बसतो. बराच वेळ एखाद्या श्रेष्ठ गायकाचा सा वगैरे लावणं चालू असतं. मला सा म्हणजे काही समजत नाही. तर त्या सा लावताना जो एक प्रारंभ आहे तो हिंकार आहे. हिम म्हणजे काय? एक प्रारंभ कशाचा तरी, मनामध्ये तो विचार येणं. मग आहे प्रस्ताव. पंचविध सांगतोय मी. हिंकार, प्रस्ताव. प्रस्ताव म्हणजे काय? त्याचं प्रकटीकरण.
कशाचं? सामाचं प्रकटीकरण. आता सामाचं प्रकटीकरण करत करत म्हणजे आपण समजू एखाद्या रागाचं प्रकटीकरण होतं आहे, त्या रागाच्या प्रकटीकरण करता करता तो जेव्हा अत्यंत उच्च स्तरावर पोचतो तो उद्गीत आहे. म्हणजे स्टेजेस काय झाल्या? हिंकार, प्रस्ताव, उद्गीत, त्याच्यानंतर प्रतिहार. प्रतिहार म्हणजे आता याचा जर आपण एक कर्व केला तर तो हायपरबोल्यासारखा होतो. म्हणजे ग्राफ जर काढायचा ठरवला तर खालून वर जाणारा, खाली झिरोपाशी हिंकार आहे, तिथून वर वर जाणारा कर्व म्हणजे प्रस्ताव आहे, अगदी टॉपला उद्गीत आहे, उद्गीतच्या नंतर खाली जाणारा प्रतिहार आहे, आणि प्रतिहाराच्या नंतर शेवटी पाचवा निधान म्हणजे अंत आहे. निधान म्हणजे अंत आहे, साम संपला, गायब. निधान म्हणजे लय त्याचा. हिंकार, प्रस्ताव, उद्गीत, प्रतिहार, निधान. स्टेज ए, बी, टॉप झेनिथ, झेड उद्गीत, पुन्हा खाली येणं प्रतिहार, शेवटी निधान. किती झाले? 5. त्याचा हा ग्राफिक कर्व हा याच्यावर चांगल्या रीतीने दाखवता आला असता, पण ते सगळं माझ्यापाशी आत्ता काही नाही आणि तेवढा वेळही नाही तर मग आपण त्याच्याचकडं बघत बसतो, असंही होतं. तेव्हा हो, मग काय त्याचा पुढचा विषय राहतो. आता याच 5चे 7 भाग केले जातात. म्हणजे एखाद्याला वाटलं की बाबा 5 नाही, थोडं ॲडिशन पाहिजे, त्यामुळं मग प्रारंभी एक भाग ॲड करायचा, इकडे एक भाग ॲड करायचा, तोच पंचविध काय होतो? सप्तविध होतो. अजून मग नवविध 11विध नाही आहे. नाही म्हणजे तिथं काय आहे ते सांगतो मी तुम्हाला. तर पंचविध सामोपासना आणि सप्तविध सामोपासना आता काय करायचं, ही करायची म्हणजे काय करायचं? एक तिथं वेगवेगळी प्रतीकं घेतलेली आहेत. मी एक प्रतीक घेतो आणि मग हा विषय सोडतो, कारण बाकी बरंच आहे. तिथल्या प्रतीकानुसार सूर्य, आदित्य हा एक प्रतीक आहे, आणि पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायात ते असं म्हणलेलं आहे की आदित्य हाच उद्गीत आहे, आदित्य हाच उद्गीत आहे. हे प्रतिकात्मकता आहे. पुन्हा आदित्याला उद्गीत म्हणायचं आहे. तुम्हाला आदित्य नाही आठवत, चांगलं वाटत असेल तर तुम्ही चंद्राला सुद्धा उद्गीत म्हणू शकता, कशालाही म्हणू शकता तुम्ही उद्गीत, ते पुढं सांगेन मी. पण काय आहे, सूर्य उगवण्याच्या वेळेचा त्याचा जो पूर्व प्रकाश आहे, ज्याला आपण सावित्री किंवा गायत्रीचा प्रकाश म्हणतो, तो सूर्य उदयाला येण्यापूर्वीचं त्याचं जे रूप आहे ते हिंकार आहे. हां, त्याच्यानंतर जो एक पहिल्या प्रहरापर्यंत जो आला म्हणजे तो प्रस्ताव आहे. सूर्याच्या गतीवर सामाच्या पंचविध किंवा सप्तविधाचं सुपरइम्पोजिशन म्हणजे आरोप करणं चालू आहे. सूर्य उगवण्याची वेळ हिंकार, हिंकार का? तो आता उगवेल, थोडा वर येईल. प्रस्ताव मध्यान्ही येईल. उद्गीत 4 वाजतील, प्रतिहार 6 वाजतील, निधान. विश्वाच्या सृष्टीच्या प्रक्रियेवर पंचविध सामोपासनेचं ध्यान करावं. असं ध्यान तुम्ही किचनमध्येही करू शकता, है ना. तांदूळ घेतले, धुतले, हिंकार, कुकरमध्ये लावले, प्रस्ताव, शिट्टी यायला लागली, उद्गीत, थंड व्हायला लागला, प्रतिहार, थंड झाला, आता खाता येतो, निधान. मग छांदोग्य उपनिषदाच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या अध्यायामध्ये अशी वेगवेगळी प्रतीकं घेतलेली आहेत. पशु घेतलेले आहेत, सूर्य घेतला आहे, चंद्रमा घेतला आहे, पशु घेतलेले आहेत. मग आणखी वृष्टी घेतलेली आहे ना. ढग आले, है ना, काळेभोर ढग आले, हिंकार, है ना. मग आता खूप अंधारून आलं, प्रस्ताव, पाऊस पडायला लागला, उद्गीत, है ना, पाऊस ओसरायला लागला, प्रतिहार, निधान. म्हणजे छांदोग्य उपनिषद तुम्हाला सृष्टीची एकरूप करतं. त्यांच्या काळात त्यांच्यासमोर जे काही प्रतीकं होती
शेवटी परमात्मा हा प्रतीकातून शोधायचा आहे, किंवा जे काही आपल्याला दिसून येतं त्या ठिकाणी परमात्म्याचा अध्यारोप म्हणजे सामाचा. आता इथं सामाचा आहे, उपनिषद सामाचा असल्यामुळं, आणि त्यामुळं काय आहे, उद्गीथ हे अत्युच्च टोक आहे, आणि अत्युच्च टोक म्हणलं तर काय आहे, परमात्मा आहे. त्यामुळं सर्वात श्रेष्ठ काय, आदित्य, म्हणजे आदित्य ही परमात्म्याचंच रूप आहे. त्यामुळं आदित्य हा उद्गीथ आहे. अशा प्रकारे मग सामाचं 5 भागामध्ये विभाजन करून 7 भागामध्ये विभाजन करून, आज जर आपल्यापैकी कोणी सामवेदाचा ऋषी होण्याची पात्रता ठेवत असेल तर 9 आणि 11 मध्ये सुद्धा आपण करत असू. छांदोग्य उपनिषदाला काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे एखादं उपनिषद म्हणजे काय झालं आहे, आपण ते वाचतो पण त्याचं ॲप्लिकेशन करू शकत नाही. ॲप्लिकेशन ज्या वेळेला आपण एखादं स्तोत्र म्हणतो त्याही वेळेला आपण हे हिंकार, प्रस्ताव, उद्गीत, प्रतिहार, निधान हे कन्सेप्ट वापरू शकतो. प्रत्येक गोष्टीला आहे. त्यामुळं सगळं सृष्टीचं चक्र हे पंचविध आणि सप्तविध सामोपासनेमध्ये विभागलेलं आहे. हे प्रतिपादन करून त्याच्यानंतर मग छांदोग्य उपनिषदाच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या अध्यायामध्ये काही वेगळ्या उपासना म्हणजे गायत्री सामोपासना, विशेष करून बृहत्साम उपासना, अशा वेगवेगळ्या उपासना सांगितलेल्या आहेत. गीता प्रेस गोरखपूरच्या छांदोग्य उपनिषदाच्या प्रतीमध्ये त्या महानुभाव अनुवादकांनी असं म्हणलेलं आहे की या सगळ्या उपासनांचं जे ज्ञान आहे ते काही बोटावर मोजण्या इतक्या पंडितांनाच आहे आज, आणि या बोटावर मोजण्या त्यामध्ये मी नाही आहे. त्यामुळं त्याचं उकल करणं ही एखाद्या सामवेदी परंपरेमध्ये अभ्यास केलेल्या तशा, आणि अभ्यास नुसता नाही, त्याचा अर्थ समजून घेऊन उपासना करणाऱ्या व्यक्तीलाच हे माहीत असू शकतं. त्यामुळं आपण 2रा आणि 3रा अध्याय आपण म्हणजे इथपर्यंत आलेलो आहो असं आपण समजू. आता काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत काही, आणि मग नंतर छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे आता 4थ्या आणि 5व्या अध्यायामध्ये 2-3 कथानकं आलेली आहेत. ती कथानकं अत्यंत संक्षेपाने मी आपल्यासमोर मांडतो. पहिलं कथानक जे आहे ते राजा जानश्रुती आणि रैकबाचं आहे. आता छांदोग्याचं एक वैशिष्ट्य असं की सगळा उपदेश हा आख्यानांच्या माध्यमातून केलेला आहे, आणि त्यामुळं ते बृहदारण्यकाच्या तुलनेत सोपं आहे असं मी म्हणेन. आणि मग एक जानश्रुती नावाचा राजा होता. तो एखाद्या पौर्णिमेच्या रात्री आपल्या गच्चीवर जाऊन राजवाड्याचा उभा होता, आणि तो मोठा दानधर्म करणारा, त्याचं नावच जानश्रुती किंवा जनश्रुती, म्हणजे लोकांमध्ये ज्याची कीर्ती चांगली पसरली आहे. म्हणजे राजे अनेक असू शकतात, कीर्ती असू शकते, पण ही चांगली का वाईट हाही एक प्रश्न आहे. तेव्हा चांगली कीर्ती पसरलेला हा जनश्रुती होता राजा. तो अन्नदान करत असे, ब्राह्मणांना दान देत असे, किंवा आजच्या याच्यात शूद्रांना दान देत असे असंही मी म्हणू शकतो, कारण आज शूद्रांना दान देणारे राजे मोठे आहेत. तो कदाचित लाडकी बहीण, भाऊ अशा योजना काढत असेल. तेव्हा तो असा जनश्रुती राजा जो होता त्याने असं ऐकलं की 2 हंस उडत चालले होते. आता छांदोग्य काय, बऱ्याच उपनिषदांमध्ये असे प्रॉब्लेम येतात, आणि ते हंस एकमेकांशी बोलत होते. तो एक हंस दुसऱ्याला म्हणत होता, अरे भल्लाक्ष, अरे भल्लाक्ष, म्हणजे जे तिथले शब्द आहेत, भल्लाक्ष म्हणजे मोठे डोळे आहेत तुझे, अशा हे. हा राजा जानश्रुती जो आहे त्याची कीर्ती म्हणे सर्वत्र पसरलेली आहे. हे राजा ऐकत होता. हे राजा ऐकत म्हणजे त्याला त्या हंसाची भाषा समजत होती. पण मी थोडा अर्थ वेगळा असा लावतो की हंस हा शब्द ज्ञानी व्यक्तीसाठी वापरला जातो, परमहंस. आणि असे 2 संन्यासी चाललेले होते रस्त्याने म्हणा, आता आकाशातून उडत चालले होते असं तिथे लिहिलं आहे. त्यांना जर हंस करायचं किंवा कावळेही करायचं झालं तर ते आकाशातून उडवावे लागतात. त्यामुळं नाही म्हणजे लेखकाला असं काहीतरी करावं लागेल की नाही, तर ते उडतात. अरे भल्लाक्ष, अरे भल्लाक्ष, या जानश्रुती राजाची कीर्ती सर्वत्र पसरलेली आहे असं मी ऐकतो. आता हे ऐकलं तेव्हा राजाला बरं वाटलं.
पण दुसरा म्हणतो अरे नाही नाही म्हणे, हे ज्ञानश्रुती काय आहे, तो गाडीवान रईकवय म्हणे, त्याची कीर्ती फार मोठी आहे. आता प्रॉब्लेम झाला राजाला. तो पहिला म्हणत होता तोपर्यंत बरा होता की लाडकी बहीण योजना खूप चांगली आहे, पण तो दुसरा तो काय म्हणायला लागला आहे, ऐक तो गाडीवान रईकवय फार चांगला आहे म्हणे. मग त्यांनी आपल्या सेवकाला दुसऱ्या दिवशी कामाला लावलं. थोडक्यात सांगतो, त्यांनी शोध घेतला की हा राजा, पण राजा प्रामाणिक होता की बाबा मी नाही आहे तर मग कोण आहे, तो कसा आहे, मला शोध घेतला पाहिजे. त्यांनी सेवकाला सांगितलं शोध घ्या सगळ्यांना. राजा होता अर्थात, त्यांनी सेवकांना सांगितल्यावर सेवक गेला. कुठेही राजा आपला ज्ञानश्रुती नावाचा रईक्व गाडीवान रईक्व नावाचा गाडीवान ज्ञानश्रुतीला काही सापडला नाही, त्याच्या सेवकालाही सापडला नाही. मग त्यांनी आपल्या प्रधानाला सेनापतीला पाठवलं असेल आणि मग तिथं असं म्हणताना असं सांगितलं कुठं कुठं पाहिलं तुम्ही, आम्ही राज्यामध्ये सगळीकडे शोध घेतला. मग अशा जागी शोध घ्या की जिथं ज्ञानी माणसं राहतात. शब्दातमध्ये कसं आहे की जिथं ज्ञानी माणसं राहतात. ज्ञानी माणसं कुठं राहतात, जिथं माणसं नसतात तिथं ज्ञानी माणसं म्हणजे एकांतात राहतात. जशी त्या सिकंदराला किंवा कुणाला इतराला प्रश्न पडला होता की ज्ञानी माणसाचा सदरा घातला तर सगळी सुखं मिळतील, पण ज्ञानी माणसापाशी सदराच नव्हता. असाही तो भाग आहे. तो असाच उघडावागडा झोपलेला होता. तेव्हा परमहंस असा हा संन्याशीच असतो, त्याच्यापाशी काही नसतं आणि तो असा एकांत विविक्त सेवी लघ्वाशी यत वाक काय मानसा असा तो असतो. आणि मग तसाच एक गाडीवान गाडी चालव. आता पुन्हा तो गाडीवान आहे, नुसता संन्याशी नाही आहे, तर गाडीवान आहे. आणि गाडीवान आहे याचा अर्थच काय, तो कर्म करतो आहे आपलं कोणतं का असे ना, गाडीचं कर्म आहे, गाडी चालवतो बाबा. तिथे राजा गेला, राजाने जाताना त्याला बरंचसा नजराणा वगैरे नेला, पण त्या ज्ञानश्रुतीने त्याच्याकडं काही पाहिलं नाही. जसं तुकाराम महाराजांनी त्या शिवाजी महाराजांच्या नजराण्याकडं काही लक्ष दिलं नव्हतं किंवा समर्थांनीही दिलं नव्हतं. पण मग तो पुन्हा गेला म्हणे राजा ज्ञानश्रुती. आता थोडंसं ॲडिशनल घेऊन गेला. मग तो ॲडिशनल घेऊन जाऊन तिथं काय एक गाव देतो बाबा तुला, अमकं देतो तमकं देतो, आपली मुलगी घेऊन गेला, ही मुलगी तुला देतो वगैरे वगैरे. आता रईकवाला असं लक्षात आलं की हा राजा प्रामाणिक आहे, याला ज्ञानाची इच्छा आहे. आणि मग तिथं त्याने राजाला उपदेश केला. असा त्या 4-5व्या अध्यायातला सार भाग आहे. आणि तिथे असं म्हणलेलं आहे की त्यांनी संवर्ग विद्येचा उपदेश केला. छांदोग्य उपनिषदाचं वैशिष्ट्य असं की तिथं विद्यांचा उपदेश आहे. विद्या आणि अविद्या काय याचा काल थोडासा संदर्भ आलेला आहे ईशावास्य उपनिषदात आपल्याला, त्याच्यात मी परत शिरणार नाही कारण ते पुन्हा याच्यात येणार आहे. तर असो, तर त्यांनी संवर्ग, वायुर्वाव संवर्ग, वायू काय आहे, संवर्ग तत्व आहे. हनुमंत काय आहे, संवर्ग तत्व आहे. वायुतत्वाची उपासना ही संवर्ग तत्वाची उपासना, आणि संवर्ग तत्वाची उपासना म्हणजेच परमात्म्याची उपासना असा निष्कर्ष तिथं मांडण्यात आलेला आहे. उपनिषदाचा अध्याय 4च्या आसपास. उपनिषदाच्या अध्याय 5मध्ये 2 महत्त्वाची आख्यानं आहेत जी गुरुशिष्य परंपरेतली महत्त्वाची आख्यानं आहेत. त्याच्यामध्ये एक आख्यान जे आहे ते सत्यकाम जाबालीचं आहे. सत्यकाम जाबाल या ऋषी कुमाराचा आहे. त्याने आपल्या आईला असं विचारलं म्हणे की आई, मला गुरुकुलात जाऊन शिक्षण घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी मला माझं गोत्र माहिती पाहिजे आहे ना. त्यावेळेला आधार कार्ड नव्हतं, गोत्र होतं. आज आपण आयडेंटिटीसाठी आधार कार्ड पॅन कार्ड वापरतो, तरी त्याच्या आईने म्हणलं की बाबा तुझं आधार कार्ड म्हणजे गोत्र मला काही माहिती नाही आहे. आई प्रामाणिक होती, तुझ्या बाप गेलेला होता आणि त्यामुळं तुझ्या बापाचं गोत्र मला काही माहिती नाही. मग मी गुरूंना काय सांगू, माझ्या आचार्यांना काय सांगू, काही नाही म्हणे, असंच सांग म्हणे की माझं गोत्र जाबाल गोत्र आहे. आईचं नाव जाबाला होतं तेव्हा जाबाल गोत्र आहे. एक आणखी सूक्ष्म याच्यात विचार केला तर एक परंपरा जी कदाचित लुप्त झालेली आहे ती अशी की मातृनामाची गोत्र होती. मुलींचं सुद्धा उपनयन होत असे याचा पुरावा आहे. आज आपण करत नाही, पण उपनयनाबरोबरच गोत्र परंपरा देखील
ऋषिकन्या चालवत असाव्यात अशी शक्यता आहे. व्हॉटेवर जे काही असेल, मला त्याही विषयाच्या खोलात शिरायचं नाही, कारण तो सामाजिक प्रश्न आहे. आता मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे, मी जातो. आणि मग तो एका आचार्यांकडे गेला. त्या आचार्यांचं नाव आहे हरिद्रू गौतम. हरिद्रू गौतम आचार्यांकडे कोण गेला? सत्यकाम जाबाल गेला. आणि त्यांनी मग हाच प्रश्न विचारला की तुझं गोत्र काय? तेव्हा त्यांनी उत्तर तेच दिलं की माझं गोत्र मला माहिती नाही, ते माझ्या आईने सांगितलेलं आहे, ते म्हणजे जाबाल. ठीक आहे म्हणले हरिद्रू गौतम, मी तुझं उपनयन करतो, तुझी मुंज करतो, कारण तू ब्राह्मण आहेस. पहा इथे पुन्हा हरिद्रू गौतमांचं म्हणणं काय? कारण ब्राह्मण तोच जो खरं बोलतो. म्हणजे ब्राह्मणांनी खरं बोलावं हे अपेक्षित आहे, पण इथे उलटं आहे, ब्राह्मण तो जो खरं बोलतो. म्हणजे ब्राह्मणाचे गुण ज्याच्या अंगी आहेत तो ब्राह्मण. तू खरा ब्राह्मण आहेस, चल तुझं मुंज करतो मी. पूर्वी काही आईबापांनीच मुंज केली पाहिजे असं नव्हतं की आज समारंभपूर्वक केली जाते आणि त्या मुंजीनंतर जे काय करायचं असतं ते तर मुळीच करत नाही आपण. नाही, मुळीच करत नाही म्हणजे ते भिक्षा, वेदाध्ययन काय कुठं आहे? काही नाही. मुंजीनंतर इंग्लिश स्कूल, तेव्हा असा प्रकार आहे. हरिद्रू गौतमांनी त्याला सांगितलं की तू सत्य बोललास म्हणून मी तुझं नाव सत्यकाम ठेवतो. त्याचं नाव आचार्यांनी दिलेलं आहे. सत्यकाम जाबाल हे त्याचं नाव सांगितलं. इथपर्यंत ठीक आहे हो. पण नंतर जे काही आचार्यांनी सांगितलं, म्हणजे आज आपण एखाद्या शाळेत ॲडमिशन घ्यावी आणि ॲडमिशन घेतल्यानंतर तिथल्या मुलांना झाडू मारायला जर लावला अंगणामध्ये तर काय होईल हो? आपण सगळे पालक जाऊ, हे काय तुमची शाळा, एवढी फी घेता, मुलांना झाडू मारायला लावता, हे काही बरोबर नक्कीच नाही. पण एवढं आज आपल्याला जेवढं ज्ञान आहे ना, तेवढं त्या हरिद्रूमच आलं नव्हतं दुर्दैवाने. त्यांनी काय सांगितलं त्याला, या गाई घे म्हणे थोड्याशा, म्हणजे आता उपनयन केलं, गाई घे, एक सांड घे सोबत, चारत जा, याचे 1000 झाले म्हणजे परत यायचं, तोपर्यंत यायचं नाही. 1000 गाई झाल्यापर्यंत परत ये. आणि मग तिथे कथा अशी आहे की त्या 1000 गाई झाल्या. हरिद्रू गौतमाकडे सत्यकाम परत निघाला. सत्यकाम परत निघाल्यानंतर त्याला वाटेतच वेगवेगळ्या तत्त्वांनी उपदेश केला. अग्नीने उपदेश केला, वृषभाने उपदेश केला, मद्गू नावाच्या एका पक्षाने उपदेश केला. हे सगळं मी काही तुम्हाला सविस्तर सांगत नाही. छांदोग्य उपनिषद विकत घ्या, गीता प्रेसचं स्वस्त आहे, 100 रुपयाला आहे, आणि वाचा, आहे ना. मग ते तिथे सांगितलेला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ब्रह्म हे चतुष्पाद आहे. चतुष्पाद ब्रह्माचं निरूपण अग्नीने केलं, वृषभाने केलं, मद्गुनी केलं, आणखी कोणीतरी होतं त्यांनी केलं, हंसाने केलं कदाचित. तेव्हा हंस, मद्गू, वृषभ, अग्नी यांनी उपदेश केल्यानंतर पुन्हा पहा, उपदेश करणारे 4, ब्रह्माचे पाल 4, ओंकाराचे पाल 4, आम्ही विचार करण्याचे दृष्टिकोनसुद्धा 4, मटेरियालिस्टिक, थिऑसॉफिकल, स्पिरिच्युअल आणि डिव्हाइन अल्टिमेटचा. उ म बिंदू, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ब्रह्मा, विष्णू, महेश आणि परात्पर परमात्मा किंवा कालीमाता, सरस्वती, लक्ष्मी आणि माहेश्वरी असं आपण, आदिती असं आपण म्हणू. 4 डायमेन्शन्स आहेत प्रत्येक गोष्टीच्या. ब्रह्माचे 4 पाद म्हणजे एखाद्या वस्तूकडे पाहण्याचे 4 डायमेन्शन्स आहेत. एक डायमेन्शन मटेरियालिस्टिक आहे. मी या जेव्हा घड्याळाचा किंवा मोबाईलचा विचार करतो त्यावेळेला पहिला विचार माझ्या मनात काय येतो, हे एक भौतिक वस्तू आहे. पण ही भौतिक वस्तू या आकाराची कोणतीही वस्तू मोबाईल नसते. त्याच्या आतलं जे अधिदैविक आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक्स, ते त्याचं कदाचित खरं स्वरूप आहे. त्याची जी मदर चिप आहे तो त्याचा आत्मा आहे. आणि याही पलीकडं याला बनवणारा जो मानव आहे ना, तोच त्याचा परमात्मा आहे. पण या 4 डायमेन्शन्सने आम्ही विचार केला पाहिजे. आम्ही काय करतो की एका डायमेन्शनने विचार करतो.
एका डायमेन्शनने विचार करतो. ज्या वेळेला काही लोक असं म्हणतात की यज्ञ, आता एक उदाहरण यज्ञाचं घेऊ आपण. यज्ञामध्ये असं ते म्हणतात की काय अन्नधान्याची नासाडी करायची आहे. चुकीचं आहे ना हे सगळं. नाही, आपल्यालाही चुकीचं वाटतं हे, पण आपण हा केवळ एक भौतिक विचार करतो आहे ना. पेट्रोल जाळताना विचार करत नाही आपण केवढी नासाडी आहे म्हणून, त्याच्यातून किती धूर निघतो आहे म्हणून. ते यज्ञातून निघणारा धूर दिसतो आपल्याला, पेट्रोलमधून निघणारा धूर दिसत नाही. नाही बाबा, खूप कार्बन डायऑक्साईड चाललेलं आहे, थोडा कमी वापरू, आपण पायी चालत जाऊ किंवा सायकलने चालत जाऊ, फिरवत जाऊ, असं नाही म्हणत आपण. पण यज्ञातला धूर नक्की दिसतो. मग हा जो धूर आहे, ही जी अधिदैविकता आहे याच्यामध्ये, ती आपण दुर्लक्षित करतो. किंवा एखादा माणूस म्हणतो की हे काय करायचं आहे, काही करायची गरज नाही आहे, तुम्ही भगवान श्रीरामाचं ध्यान करा. तोही खरं आहे, पण त्याच्याबरोबर बाकीचंही खरं आहे ना. तुम्ही जर नुसते ध्यान करत बसलात आणि अन्नपाण्याची काही सोय, म्हणजे आज दुपारी सांगितलं बाबा दिवसभर उपनिषदांची प्रवचने, जेवायला मिळणार नाही, चालू शकणार आहे का? म्हणजे भौतिकता हवीच आपल्याला, ती चांगल्या प्रकारची हवी, पुन्हा अशी काही साधारण वगैरे चालत नाही आपल्याला. त्यामुळं भौतिकतेकडे दुर्लक्ष करून किंवा नकारात्मकताने पाहून आध्यात्मिकतेकडे पाहणं हेही अज्ञान आहे. आणि आध्यात्मिकतेकडे पाहून भौतिकतेकडे दुर्लक्ष करणं हे तर महाअज्ञान आहे. असो तर 4-5व्या अध्यायामध्ये हा सत्यकाम जाबालाच्या आख्यानानंतर हा सत्यकाम जाबालाने एक गुरुकुल उघडलं अशी आहे, आणि मग त्याची एक कथा आहे, पण तीही मी आत्ता सांगू इच्छित नाही. इथे साधारणपणे 5 अध्याय संपतात. छांदोग्य उपनिषदाच्या 10 मिनटं बाकी आहेत आणि 3 अध्याय आहेत. आता काय सांगता येईल माझं मला माहीत नाही, तेव्हा मी जे काय ते थोडक्यात, किंवा आपण असं करू, आपली अपूर्वा असेल तर 5 मिनटं उधार घेऊ तिच्याकडून, आणि मग 3 अध्याय संक्षेपाने पूर्ण करण्याचा प्रयत्न मी करतो. 6वा अध्याय सगळ्यात महत्त्वाचा आहे. 5व्या अध्यायातला काही भाग आणि 6व्या अध्यायातला काही भाग हा इतका महत्त्वाचा आहे. 5व्या अध्यायातला जो महत्त्वाचा भाग आहे तो नंतर मी सांगेन. प्रथम मी 6व्या अध्यायातला महत्त्वाचा भाग हा सांगतो. 6व्या अध्यायामध्ये आचार्य उद्दालक आरुणी आणि त्यांचा पुत्र किंवा त्यांचा शिष्य आपण म्हणू श्वेतकेतू, हे नाव ऐकलं असेल आपण. ह्या श्वेतकेतू महाभारतात सुद्धा येतो. यांचं एक संवादपर आख्यान आलेलं आहे. खरं तर हा पूर्ण सेशनच्या सेशन 6व्या अध्यायावर घेतलं असतं तरी चाललं असतं, पण मला छांदोग्य उपनिषदात पूर्ण करायचं होतं, म्हणून मी हेही आपल्याला, म्हणजे आपण निश्चितच जिज्ञासू आहात आणि त्यामुळं गीता प्रेसच्या विक्रेत्यांना ऑर्डर देऊन ठेवायला काही हरकत नाही. मला कमिशन मिळणार नाही आहे त्याच्यामध्ये 100 रुपयामध्ये, पण छांदोग्य उपनिषद आपण त्यांच्याकडून घेऊन जाल असं नक्की मला माहिती आहे. तो गुरुकुलात गेला, 12 वर्ष शिकला, 12 वर्ष शिकून सर्टिफिकेट घेऊन परत आला. आपण जर आपला मुलगा शिकून परत आला तर आपण त्याला काही प्रश्न विचारत नाही, किंवा परीक्षा देऊन आल्यावरही आजकाल प्रश्न विचारायचे नसतात, कारण आपण मुलांची खूपच काळजी घेतो, त्याला वाईट वगैरे वाटेल वगैरे असं. जसं काल सरांनी सांगितलं होतं की त्याला काही एखादं झोडलं नाही चांगलं म्हणून. झोडणं हा तो दूरच घ्या, आणि त्याच्यातून आपण तर नाही झोडणार, पण त्या मास्तरांनी झोडलं तर त्याचं पाप उपस्थित होईल, तो जाईल अटकेमध्ये आज. तर ह्या हरिद्रुग आपल्या उद्दालक आरुणीने असं विचारलं त्याला, त्याच्याकडे बघितलं जरा, या पोरगं काहीतरी बिघडलेलं दिसतं म्हणलं. म्हणजे काय, मुंबई पुण्याला कुठेतरी कॉलेजमध्ये जावं तसं गुरुकुलात गेला, आल्यानंतर त्याने विचारलं की तो म्हणजे थोडासा अहमन्य झालेला दिसला त्याला, की मला वेदांचं ज्ञान झालेलं आहे. आणि मग त्याने प्रश्न विचारला त्याला, काय तू तो आदेश जाणलेला आहेस का? कोणता? तर म्हणे ज्या तत्वाला जाणण्याने, है ना, तिथलं वाक्य मराठीत सांगतो, अश्रुत श्रुत होतं, अमत मत होतं,
आणि अविज्ञात विज्ञात होतं. असा आदेश म्हणजे ज्ञान, आदेश म्हणजे उपदेश. कसा उपदेश? जो ऐकल्यानंतर अश्रुत म्हणजे न ऐकलं ते ऐकल्यासारखं होतं. जे अमत म्हणजे ज्याचं मनन केलं नाही त्याचं मनन केलं आहे असं होतं. म्हणजे काही न ऐकता ऐकल्यासारखं होणं, काही न मनन करता मनन होणं, आणि मग श्रुत म्हणजे ऐकणं. इथे सुद्धा स्टेप्स आहेत. अश्रुताचं श्रुत, ऐकल्यानंतर मनन करायचं. कारण जोपर्यंत ऐकतच नाही मी तोपर्यंत मनन कसं काय करणार? मनन म्हणजे तर्कशुद्ध चिंतन. तर्कशुद्ध चिंतन हे अत्यंत आवश्यक आहे या 6व्या अध्यायाच्या अनुषंगाने. आणि मग हे झाल्यावर तिसरी स्टेप विज्ञानाची आहे. श्रवण, मनन आणि मग विज्ञान. आणि विज्ञानानंतरची स्टेज पुढची मग निधिध्यासनाची वगैरे जी बृहदारण्यक उपनिषदात उल्लेखली आहे ती असू शकते. पण असा आदेश तू ऐकला आहेस का? इथे मी थोडंसं डायव्हर्ट करून 8व्या अध्यायात जातो, 6व्या अध्यायात थोडंसं, कारण वेळ कमी आहे आणि मला हे संपवायचं आहे. आता मी 5 मिनटं उशिराच उठलो होतो, इथून काही करणार नाही आहे कोणी मला, पण शक्यतो वेळ पाळेन मी. 8व्या अध्यायात एक मोठा गमतीदार विषय आलेला आहे. थोडक्यात सांगतो. देवांचा राजा, चला छान उत्तर दिलं. असुरांचा राजा विरोचन, असुरांचा राजा विरोचन, देवांचा राजा इंद्र, आणि दुर्दैवाने असुरांचा राजा विरोचन दोघांनाही एक दुर्बुद्धी झाली. दुर्बुद्धी काय झाली की आत्मतत्व जाणून घ्यावं. म्हणजे इंद्राला झाली हे ठीक आहे, पण विरोचनाला का व्हावी? पण त्यालाही झाली. आणि ते का झाली तर त्यांनी एक असं ऐकलं म्हणे वाक्य की तरती आत्मशोकवित, तरती शोक आत्मवित. ज्यांनी आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे ते शोक पार करून जातात. इंद्राला तर शोक पार करायची काही गरज नव्हती. त्याला शोकाचं एकच कारण होतं, असुरांपासून पराजय. आणि असुरांना शोकाचं हे एकच कारण होतं की इंद्र आहे. त्यामुळं दोघांनाही शोकाचं कारण होतं. कारणं परस्पर विरोधी होती, पण उपाय एक होता आणि तो म्हणजे आत्मज्ञान. आणि ह्या आत्मज्ञानासाठी आपण आता म्हणजे त्या काळात ब्रह्मदेवाकडं किंवा विष्णूकडं जाण्याची प्रथा नव्हती. ते प्रजापतीकडं गेले. प्रजापतीकडे आत्मज्ञानासाठी ते गेले दोघंही. आपण 6व्या अध्यायात आहोत, विसरू नका. आपण 8व्यात आलेलो आहोत है ना. आता हा प्रजापतीकडे गेल्यानंतर जाताना म्हणे समिधा घेऊन गेले. समिधा म्हणजे यज्ञामध्ये हवन करण्यासाठी लाकडाची वगैरे. तर त्या समिधा घेऊन का गेले तर त्या काळात गुरुकुलामध्ये यज्ञकर्म चालत होती. आजकाल चालत नाही. आपण हार पेढे घेऊन जातो, त्याच आपल्या समिधा. आणि मग तिथे त्या हवनात वापरायला उपयोगी पडायच्या, म्हणून उपयोगी वस्तू घेऊन जावी म्हणून समिधा. प्रजापतींनी विचारलं कशाला आलात? ते म्हणले असं असं आम्ही ऐकलेलं आहे ना, आत्मज्ञान झाला म्हणजे शोक तार तरून जातो आपण, तर तुम्ही आम्हाला आत्मज्ञान द्या. ठीक आहे म्हणले. आलात तर आलात. आता तुम्ही काय करा, इथं 32 वर्ष राहा आणि तेही ब्रह्मचर्य पालन करून है ना. आपल्याला जर पाटुकले सरांनी इथं बोलवलं असतं आणि नंतर म्हटलं असतं की उपनिषदांची सत्र 32 दिवसानंतर किंवा 32 तासानंतर, तरी आपण म्हणजे त्यांना नको तितक्या शिव्या दिल्या असत्या. हे काय आयोजक आहेत का वगैरे असे तसे. आपल्याला 32 तास काय 32 मिनटं थांबणं शक्य नाही. पण इंद्र आणि विरोचन मात्र प्रामाणिक होते. ते 32 वर्ष थांबले. ही 8व्या अध्यायातली कथा. 32 वर्ष थांबल्यानंतर ते पुन्हा आले. आता खरी गंमत 32 वर्षानंतरची आहे. 32 वर्षानंतर आल्यानंतर त्यांनी काय सांगितलं, पुन्हा प्रजापतीकडे आलो बाबा आम्ही आहे ना. ते आमचं आत्मज्ञान ठीक आहे म्हणे. काय कर, तिकडे त्या टबामध्ये पाणी भरलेलं आहे, किंवा आजच्या परिभाषेत सांगायचं तर त्या हॉलमध्ये एक आरसा लावलेला आहे, जाण बघून ये म्हणे. मग माझ्यापाशी आहे. गेला, पाण्यामध्ये पाहिलं,
काय दिसेल आता पाणी हे आरशासारखं म्हणून एक प्रतीक आहे तिथं. तर तिथे स्वतःचं प्रतिबिंब दिसलं, आपण जसे काही आहोत तसे. आणि मग ते प्रजापतीकडे आल्यानंतर विचारलं काय पाहिलं म्हणे. नाही नाही असं असं पाहिलं आम्ही जसे आहोत, जसे एक वस्त्र अलंकार वगैरे जे काही घातलेले आहेत तसेच आम्ही आहोत. आणि मग प्रजापती म्हणा अगदी बरोबर आहे, तेच आत्मतत्व निघा आता इथून. माझ्यासारखा असतं त्याला म्हणतं हे तुला 32 वर्षाच्या आधी नाही सांगता आलं का मला. गेले दोघंही. विरोचन गेला आपल्या देशामध्ये आणि त्यांनी सांगितलं की आपलं शरीर हाच आपला आत्मा आहे आणि हेच असुरांचं उपनिषद झालं, असे छांदोग्यामधलं वाक्य. देहात्मवाद, शरीर हाच आत्मा आहे, भौतिकता हाच आत्मा आहे, भौतिकतेपासून प्राप्त होणारी सुख हाच आपला आत्मस्वरूप आहे, हे समजणं म्हणजे असुरत्व. आणि हे असुरत्व आज आपल्या सगळ्यांमध्ये आहे आणि त्यामुळं आपण तसे असुरच आहोत एक प्रकारे. पण इंद्र जो निघाला तिकडं, त्याने विचार केला या प्रजापतीनं बेट्यानं फसवलं म्हणला, मला काही खरं नाही म्हणला. आणि तो मग मनन, म्हणजे मी हे का सांगितलं, मनन काय, तो चिंतन करत गेला. तर्कशुद्ध चिंतन नाहीच केलं त्यांनी, मनन केलं, तर्कशुद्ध विचार केला की माझं शरीर आहे, उद्या माझ्या अंगावर कपडे आहेत, अलंकार आहेत, हे सगळं काढून टाकलं, फाटलं तरी मी आहेच. माझ्या शरीराच्या एखाद्या भागाला दुखापत झाली, माझं एखादं इंद्रिय खराब झालं, आंधळा झालो, बहिरा झालो, तरी मी आहेच. मग मी म्हणजे आत्मा, मी म्हणजे शरीर, असं कसं असू शकतं. आत्मज्ञानाच्या उपदेशातला पहिला उपदेश हा चार्वाकवादाचाच उपदेश असू शकतो, हेही याच्यातून स्पष्ट होतं. कारण आम्ही मी म्हणून माझी ओळख काय असती, आपल्याला जर कोणी विचारलं इंट्रोड्यूस युअर सेल्फ तर काय करू आपण, आपलं नाव गाव शिक्षण वगैरे सगळं सांगून टाकू की नाही. आपण काही शंकराचार्यांसारखा नमे श्रोत्र जिव्हा नमे घ्राण मंत्रम असं काही म्हणणार नाही आहे, कारण त्या भूमिकेवरच आपण नाही आहे. त्यामुळं आपण आपलं नाव गाव कपडे वगैरे नाही सांगणार. आपण नाव गाव जरी नक्की सांगू तर हा परत आला, तू फसवलं म्हणला मला, काय झालं म्हणे, हे असं आहे म्हणे. आणि ज्या पद्धतीने छांदोग्य उपनिषदामध्ये मनन केलेलं आहे कुणी, इंद्राने, तो गेला, विरोचनाचं कल्याण झालं. आता हा जो इंद्र आहे हा काय आहे, ज्ञानी माणूस प्रॉब्लेममध्ये पडतो. गीतेमध्ये सांगितलेलं आहे की संशयात्मा विनश्यती आहे ना, पण तत्त्वज्ञानात असं आहे की संशयात्मा तरिष्यती. जितके संशय घ्याल तितके पुढच्या स्टेजला आपण जाऊ शकतो. मग आता प्रजापती येतो, त्यांनी सांगितलं आणखी 32 वर्ष. असं 3 वेळा झालं, शेवटच्या वेळेला 5 वर्ष सांगितली. अशी 101 वर्ष इंद्राला तिथं राहावं लागलं. आणि मग तिथं एकेका स्टेजने जागृती, स्वप्न, सुषुप्ती, परमात्मावस्था या स्टेजेसमध्ये छांदोग्याच्या 8व्या अध्यायामध्ये उपदेश आलेला आहे. प्रजापती इंद्र विरोचन संवादाचा तो मुळातूनच वाचा, फार छान आहे. तर म्हणजे जो ज्ञान प्राप्त झालं होतं त्या ज्ञानाबद्दलची एक 5 मिनटं, नाही मी सरांना विचारतो, म्हणजे 5 मिनटं. तर या ज्ञानाचा आता मी उलटं येतो, 8व्यातून 7व्यात येतो. 7व्यामध्ये सुद्धा एक सुंदर आख्यान आलेलं आहे. हे आख्यान आहे नारद सनत्कुमारांचं. ते थोडक्यात सांगून मग 6व्याकडे येतो. आता नारद आपल्याला माहिती आहे नको तिथं असतात, आणि नारदांचा आपल्याला एकच परिचय आहे, म्हणजे लाव्या कळतात. त्या ट्रम्पला एक सांगतील, त्या आयातुल्ला खोमेनीला दुसरं जाऊन सांगतील. पण दुर्दैवाने असं काही करणारे नारद आज कोण आहेत माहिती नाही आपल्याला. पण असं काहीतरी करतात. त्यांनाही एके दिवशी शोक झाला, जसा त्या विरोचन इंद्राला झाला होता ना. आता हा शोकाचं निराकरण कोणाचं कशातून होईल माहिती नाही आपल्याला. देहात्मवादाच्या तत्त्वज्ञानातून विरोचनाचं निराकरण झालं, इंद्राचं झालं नाही. आता नारदालाही शोक झाला की आपल्याला काही कळत नाही.
आपल्याला काही कळत नाही याचा शोक होणं हे फार सौभाग्याचं लक्षण आहे. आपल्याला कधी शोक होतो का बरं? अरे नाही हो, मी ईशावास्य उपनिषद वाचलंच नाही, काय करू बरं? मांडुक्य उपनिषद वाचलंच नाही, कुठं मिळेल हो, कुठं मिळेल? मी 2-4 कामं सोडून देतो आजची सगळी, आज रजा टाकतो आणि गावात कुठं दुकान आहे का पाहतो. कधीही होत नाही. इतकी तळमळ त्या उपनिषदाच्या ग्रंथांविषयी म्हणजे ते वाचाविषयीची नंतर तर आपल्यामध्ये निर्माण होत नाही. पण नारदाला मात्र असं वाटलं, पुन्हा प्रश्न तोच आहे, तर ती शोकात्मविद, शोक निराकरण ज्याचं होतं, ज्याला आत्मज्ञान होतं. आता नारदालाही उपदेश देणारा अजून एक भेटला. त्यांनी कोणी तोडी होता त्याचा उल्लेख तिथं नाही आहे. त्यांनी त्याला सांगितलं सनत कुमारांकडे जा, सनत कुमार तुझं कल्याण करतील. आता मधली कथा मी स्किप करतो. हा सनत कुमारांकडे गेला. सनत कुमारांकडे गेल्यानंतर सनत कुमार आजच्या भाषेत म्हणले, ॲडमिशन टेस्ट घेतो बाबा तुझी, तू काय काय शिकून आलेला आहे सांग. पुष्कळ शिकलो म्हणला मी. जसं त्या अपूर्वाने माझं क्वालिफिकेशन सांगितले, हे PhD वगैरे झालेले आहेत. सगळ्यात नालायक माणूस आहे म्हणला असाल तुम्ही. तर मग त्याने सांगितलं, मी वाचलं बाबा, पुष्कळ वाचलं. काय वाचलं सांगणार आहे म्हणे. मग एक यादी वाचून दाखवते. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या 4. मी आता सगळी यादी वाचत नाही. 4 वेदांची 6 अंग, 6 अंगांची 6 शास्त्र. याच्याशिवाय आयुर्वेद आहे, गांधर्ववेद आहे, अमकावेद आहे, तमकावेद आहे. साप नाचवता येतात, साप पकडता येतात, गारुड्याची विद्या शिकलो. भूत नाचवता येतात, भूत पकडता येतात, प्रेतविद्या शिकलो, संगीत शिकलो, नाटक शिकलो, आणखी काही शिकलो. लांब लचक यादी वाचून ठेवली. सनत कुमारे सांगितलं, गप बस म्हणजे ही सगळी अविद्या आहे. अविद्या आहे. तिथला शब्द ॲक्च्युली अपराविद्या आहे. हा जो अपराविद्या हा शब्द आणि याच्याविषयीचा प्रश्न मुंडक उपनिषदात आलेला आहे. मुंडक उपनिषदात प्रतिपदादृष्टीकडे महाशाल शौनक गेलेले असताना त्यांनी त्याला विचारलं होतं. असाच प्रश्न छांदोग्यातल्या 6व्या अध्यायातला सर्व विचारला होता की काय जाणलं म्हणजे सर्व काही जाणलं. कस्मिन् भगवो विज्ञातम सर्वमिदं विज्ञातम मुंडक उपनिषदातला प्रश्न आहे. तर तिथं निरूपण करताना 2 विद्ये वेदितव्य, पराच्या अपराच्या, पराविद्या आणि अपराविद्या असं निरूपण आहे. तेच निरूपणाचा संदर्भ इथं आहे. सनत कुमार म्हणतात की ही सगळी अपराविद्या आहे. ऋग्वेदा अपरा म्हणजेच अविद्या. ऋग्वेदापासून ते नाटकापर्यंतची किंवा उलट्याने भूत नाचवण्यापासून ते ऋग्वेदापर्यंत सगळी अविद्या आहे. आपण म्हणू हे काय विरुद्ध शिकवताय, ऋग्वेद यजुर्वेद ही कधी अविद्या असू शकते का? हो, ती अविद्याच आहे. कारण वेद त्रिगुणात्मक आहेत आणि जे जे त्रिगुणात्मक आहे ते अविद्या आहे. त्रिगुणांच्या पलीकडे आपल्याला कधी जायचं नसतं. नाही म्हणजे फार तर आपण विचार करू की तमगुणातून सत्वगुणात, पण सत्वगुण हवा मला, लोखंडाची साखळी नको, सोन्याची भरी. तेव्हा सत्वगुणाच्या पलीकडं जाण्याची आपली तयारी नसते आणि उपनिषदांचा उपदेश हा याच्या पलीकडं जाण्याचा आहे. तर तिथे मग नारदांना सनत कुमारांनी 25 टप्प्यामध्ये उपदेश केलेला आहे. नामापासून प्रारंभ करून भूमा नावाच्या परमात्म तत्वापर्यंत उपदेश केलेला आहे. आणि या संपूर्ण उपदेशाचं सारसुद्धा इथे मी सांगणार नाही आहे. तर आता शेवटचा 6व्या अध्यायात येऊन म्हणजे क्षमा मागून, कारण तो विषय तसाच अपूर्ण राहील म्हणून 1-2 मिनिटात मी 6व्या अध्यायाच्याकडे येतो. 6व्या अध्यायामध्ये 2 महत्त्वाचे उपदेश आलेले आहेत. ते म्हणजे 2 महावाक्य आहेत. एक आहे सर्वं खल्विदं ब्रह्म तज्जलान शांत उपासित. हे एक उपदेशाचं वाक्य. सर्वं खलु इदम. सर्वं म्हणजे काय? सर्व म्हणजे काय? इदम सर्वं, जे ईशावास्य उपनिषदात आलेलं आहे ते इदम सर्वं. हा जगत प्रपंच, परब्रह्म परमात्मा आणि मी हे सगळं काही परब्रह्म आहे. मग याला सुसंगत ठरणारं दुसरं महावाक्य आलेलं आहे ते म्हणजे तत्वमसी. तत्त्वम असी. तत् म्हणजे ते परमात्म तत्व, त्वम म्हणजे तू आहेस. इथं जगताचा उल्लेख नाही आहे. सर्वं खल्विदममध्ये जगतसुद्धा परब्रह्म आहे, इथे नाही. कारण हा गुरूंनी शिष्याला केलेला उपदेश आहे आणि हा उपदेश वेगवेगळ्या दृष्टांतातून 9 वेळेला समजून देण्यात आलेला आहे.
9 वेळेला हा उपदेश आलेला आहे, तोही तिथे मुळामध्ये वाचण्यासारखा आहे. याशिवाय या छांदोग्य उपनिषदात आलेले 2 महत्त्वाचे विषय केवळ उल्लेखित करून मी पूर्ण करीन. एक म्हणजे त्रिवृत्तकरण. त्रिवृत्तकरण म्हणजे 3 भागामधलं विभाजन. परमात्म तत्वानी तप केलं आणि या तपामधून त्याचं विभाजन 3 भागामध्ये असं झालेलं आहे, असं म्हणलेलं आहे. आणि त्याचं संक्षेपाने उत्तर तेज, अब आणि अन्न असे आहे. तेज म्हणजे तेज, तिथे तैत्तिरीय उपनिषदातली प्रक्रिया संक्षेपाने सांगितलेली आहे. तेजाची निर्मिती झाली, तेजाच्या तपातून जलाची निर्मिती झाली आणि जलाच्या तपातून पृथ्वीची निर्मिती झाली. आणि तेज, अब म्हणजे पाणी आणि अन्न म्हणजे पृथ्वी, या 3 तत्वांची म्हणजे पृथ्वी, जल आणि तेज या 3 तत्वांचं निरूपण त्रिवृत्तकरण म्हणून तिथे आलेलं आहे. त्रिवृत्तकरणावर छांदोग्य उपनिषदातला बराच भाग खर्ची पडलेला आहे. अवघड असल्यामुळं आणि वेळ नसल्यामुळं तो आपण घेत नाही आहे. आणि 4था महत्त्वाचा भाग म्हणजे तत्वमसीचं निरूपण आणि कार्यकारण भावाचं निरूपण, ज्याचा उल्लेख करणं आवश्यक आहे. त्याचं एक महावाक्यासारखंच असलेलं वाक्य म्हणजे सदैव सौम्य इदमग्र आसीत सद एकमेव अद्वितीयम. हे सौम्य, हे शिष्या, सद एव सौम्य इदम अग्र आसीत. अग्र म्हणजे प्रारंभी म्हणजे सृष्टीच्या प्रारंभी काय होतं तर सत होतं. ते नाही म्हणजे शून्य, ज्याला बौद्ध म्हणतात किंवा काही दार्शनिक म्हणतात, तसं ते नसून ते पूर्ण होतं. असं करून तिथे अनेक दृष्टांतातून हा सुद्धा भाग समजून देण्यात आलेला आहे. हे 6व्या अध्यायाचा उपदेश हा अत्यंत संक्षेपाने सांगितला मी, पण हे करणं अपरिहार्य होतं. इथे मी माझं निरूपण संपवतो, अपूर्ण राहिलेल्याला पूर्ण करतो, शांतिमंत्र म्हणतो. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्वी नावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. सर्वांना नमस्कार. धन्यवाद.